प्रशांत सावंत सरांची थोडक्यात ओळख करून देतो. प्रशांत सावंत सर गेले 40 वर्ष सेल्स आणि मार्केटिंग मध्ये, आणि इन्शुरन्स हा त्यांचा मोठा विषय आहे, हातखंडा त्यांचा त्याच्यातला. आणि बिझनेस फ्रॉम बॉलिवूड यांचं एक पुस्तक आहे, मी तुम्हाला दाखवतो नक्कीच, तुम्हाला नक्कीच हे विकत घ्या. बिझनेस लेसन्स फ्रॉम बॉलिवूड. म्हणजे आपण पिक्चर जे बघतो ते आपण एंटरटेनमेंटसाठी बघतो, पण त्याच्यातून काय शिकता येईल आणि त्यातून तुमचा बिझनेस कसा ग्रो करता येईल त्याच्याबद्दल प्रशांत सर गाईड करतात. मोठमोठ्या कंपन्यांसाठी त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन केलंय, लाखो LIC एजंट्सला त्यांनी गाईड केलेलं आहे. आणि आज आपलं भाग्य चांगलं की ते आपल्याला आज वेळ देतात, कारण रोज ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वेळ बिझी असतात. आणि लॉकडाऊन असल्यामुळे ते एका जागी असल्यामुळे जॉईन होतात, अदरवाईज ते कंटिन्यू ट्रॅव्हल करत असतात सगळीकडे. सो प्रशांत सावंत सरांचं आपण वेलकम करूया आणि मी त्यांना सांगतो की आता पुढे त्यांनी गाईड करावं. त्यानंतर मग आपण क्वेश्चन आन्सर सर. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अमित, मला बोलवल्याबद्दल, आणि मी या सगळ्या लोकांना भेटू शकतो. मी बेसिकली कॉर्पोरेट ट्रेनिंग्स करतो अलॉंग विथ LIC ट्रेनिंग्स. सेल्स अँड मार्केटिंगची माझी ट्रेनिंग चालतात, आणि माझे जे ट्रेनिंग्स आहेत दे आर बॉलिवूड बेस्ड. इन द सेन्स मी फिल्म क्लिप्स दाखवतो. प्रायमरली आय शो फिल्म क्लिप्स वाईल ट्रेनिंग. त्यामुळे जसं बँक्स आणि फार्मामध्ये पण माझी ट्रेनिंग चालतात. जे काही सेलिंगच्या प्रोसेस आहेत, मी 10 स्टेप प्रोसेस सेलिंगची काढलेली आहे, तर त्या 10 स्टेप प्रोसेस मी फिल्म क्लिप दाखवून एक्सप्लेन करतो. आता इफ आय कॅन शो यू वन क्लिप, मी एक क्लिपवर आपण अगोदर डिस्कस करू. ती क्लिप मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यावर आपण काही बोलू शकू. म्हणजे आय विल बी एबल टू टेल यू की काय त्या क्लिपमध्ये आपण शिकायचं आहे, आणि सो दॅट आपल्या सेल्स आणि मार्केटिंगमध्ये त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर अमित, त्यांना तर मी एक फिल्म क्लिप दाखवतो, तुम्ही नीट ती नोट करा. म्हणजे काय माहिती, पिक्चर आपण बघतो जनरली एंटरटेनमेंटसाठी, पण मूवीज मधनं वी कॅन लर्न अ लॉट. तर ही जी क्लिप मी तुम्हाला दाखवते, त्रिशूल पिक्चर आहे, अमिताभ बच्चनचा त्रिशूल पिक्चर 1978 मध्ये आला होता. तर अमिताभ बच्चन एकाला भेटायला जातो, RK गुप्ता म्हणून एका माणसाला भेटायला जातो, आणि काय एक्झॅक्टली होतं त्याच्यावर तुम्ही नीट बघा. आपण एक त्याच्यावर मी काय तुम्हाला प्रश्न विचारेन, आणि इन दॅट इंटरॅक्शन विल लर्न अ लॉट. सगळ्यांना हो सर, येतोय. हो सर. मी फक्त म्हणजे थोडं मध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगेन, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड मोर अबाउट इट. आता ह्या RK गुप्ता हा जो बिल्डर आहे त्याने एक प्लॉट घेतलाय. त्या प्लॉटवर माधव सिंग नावाच्या गुंड्याचा कब्जा आहे. त्यामुळे तो प्लॉट डेव्हलपही करू शकत नाही आणि तो प्लॉट विकूही शकत नाही. आणि हा प्लॉट त्याने घेतला होता 3 लाख रुपयाला 7 वर्षांपूर्वी, आणि आता त्यांची किंमत कमी कमी 5 लाख रुपये, पण तो काहीच करू शकत नाही. 5 लाख त्याचे पाण्यात बुडालेले आहेत. आता अमिताभ बच्चन हा प्रॉब्लेम कळला. कोणताही बिझनेस आपण करायला जातो, कोणाकडे जो आपण जातो आपलं प्रोडक्ट घेऊन किंवा सर्व्हिस घेऊन, तर फर्स्ट थिंग वी हॅव टू नो त्यांचा प्रॉब्लेम काय. कारण कोणी कोणाचंही प्रोडक्ट घ्यायला तयार नसतं. पीपल बाय प्रोडक्ट बिकॉज दे वॉन्ट टू सॉल्व्ह सम प्रॉब्लेम ऑफ देअर्स. जोपर्यंत आपण कस्टमरचा प्रॉब्लेम शोधून काढत नाही, प्रोडक्ट विकायला त्रास होणार. तर इथे अमिताभ बच्चनने आलं आणि हे सगळं त्याने पाहिलं, त्याला कळलं ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय, आणि आता तो संजीव कुमारला भेटायला जातो आणि तो काय करतो आपण बघूया. आता तुम्ही जर इथे नोट केलं, अमिताभ बच्चन आत आल्यावर तो जनरली एखादा माणूस कोणत्या कंपनीमध्ये जातो, कोणाला भेटायला जातो, तर फर्स्ट थिंग काय करतो, रिसेप्शनिस्ट आहे असे बोलताना हाऊ ही ओपन्स द डायलॉग. ओके, तुम्ही पाहिली ना सगळ्यांनी क्लिप? मी पाहिली, आय एम शुअर. त्याच्यावर आपण जरा बोलू. कारण ही जी क्लिप आहे, मी इनफॅक्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये सुद्धा या क्लिपवर मी सेशन घेतलं होतं, आणि त्याच्यावर म्हणजे अराउंड 3 तास लागतील एवढ्या डिटेलमध्ये. या 5 मिनिटाच्या क्लिपमध्ये एवढं विजडम आहे. सलीम जावेद ला मानलं पाहिजे, आणि खूप काही गोष्टी याच्यात शिकवल्या आहेत ज्या बिझनेससाठी फार फायद्याच्या आहेत. एक्स्पेशली कोणत्याही मॅनेजमेंट बुकमध्ये किंवा कोणत्याही पुस्तकामध्ये अपॉइंटमेंट कशी घ्यायची फोनवर, ती कोणीच कधी सांगितलं नाहीये. ते सलीम जावेदने या पिक्चरमध्ये सांगितलं की एखाद्या माणसाची तुम्हाला अपॉइंटमेंट हवी असेल, एखाद्या माणसाची म्हणजे मोठ्या माणसाची, फार एखाद्या आपल्यापेक्षा 10 पट 20 पट 50 पट मोठ्या माणसाला आपण जर फोन करत असू, तर त्याशी कसं बोललं पाहिजे, सो दॅट ही विल गिव्ह अस अपॉइंटमेंट. आता हे मी स्वतः माझ्या सेल्स करिअरमध्ये खूप वेळा वापरले, आणि एवढी वर्ष मी सेल्समध्ये काम केलं आहे. मी 4 कंट्रीजमध्ये केलं. इंडियामध्ये मी गोदरेजमध्ये होतो, आणि मग सिंगापूर, दुबई आणि मस्कत. एव्हरीवेअर दिस हॅज गिव्हन मी ह्यूज रिझल्ट, आणि हे ऑलवेज वर्क होतं. जसं मी लाईक अमित वॉज सेइंग की मी आज स्टार्सना भेटलो, मी डायरेक्ट गेलो, मी कोणाचा सपोर्ट घेऊन कधी जात नाही. आय डोंट वॉन्ट एनी समबडी टू हेल्प. नसेल म्हणजे असेल लिफ्ट तर चांगली गोष्ट आहे, तर चालायला लागलं पाहिजे. वी शुड नॉट वेट फॉर समबडी. So I have gone and met Madhuri Dixit, Akshay Kumar without appointment, and people can be shocked की असं कसं होतं. पण ते आपल्या मनात असतं की ते भेटणार नाही. हाऊ कॅन दे मीट मी, तेवढे मोठे आहे. ते सगळ्या मनातल्या म्हणजे 98% वेळेला जे आपलं मन म्हणतं, ज्या फिअर्स असतात त्या फॉल्स असतात. ऍक्च्युअली फिअरचा फुल फॉर्म म्हणे की फॉल्स एव्हिडन्स अपीअरिंग रिअल. फॉल्स एव्हिडन्स अपीअरिंग रिअल. सॉरी अमित, काय बोलायचं?
नाही हा. मस्त म्हटलं. त्यामुळे आपण ते केलं पाहिजे. आता ह्या क्लिप बद्दल मी सांगतो. पहिली गोष्ट मी बिझनेसमध्ये माझ्या मते 3 गोष्टी माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे इफ ही वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल. तर पहिली गोष्ट इनोव्हेशन. वन शुड बी इनोव्हेटिव्ह. जर माणूस इनोव्हेटिव्ह नसेल तर बिझनेसमध्ये त्याला खूप त्रास होणार, कारण ही विल हॅव ह्यूज कॉम्पिटिशन. आता ट्रेनर्स 550 आहेत. यू विल फाइंड लॉट्स ऑफ ट्रेनर्स अराउंड इन मार्केट. पण मी जे ट्रेनिंग करतो असं इंडियात कोणीच करत नाही आणि कोणी करू शकणार नाही. कारण मी फिल्म्स गेली 40-45 वर्ष बघतोय. आजही प्रत्येक रिलीज झालेले पिक्चर मी बघतो. तो नेटफ्लिक्सवर होते नाही तर अमेझॉन, काय वाटेल ते म्हणते 3 तास माझे रोज फिल्म्समध्ये जातात. नोबडी कॅन मॅच मी इन फिल्म, वॉचिंग फिल्म्स अँड नोईंग फ्रॉम फिल्म्स. दुसरी, स्वतः मी 40 वर्ष, अराउंड 40 इयर्स मी सेल्समध्ये काम केलंय. तसाही माणूस मुश्किल आहे. वी हॅव कॉम्बिनेशन तर मिळेल. आणि म्हणून मी फिल्म क्लिक दाखवून करतो. आय डोंट हॅव कॉम्पिटिशन. म्हणजे मी कोणत्या कंपनीमध्ये गेलो आणि मी म्हटलं मला एक्स प्राइस पाहिजे, ते म्हणाले कमी करा. मी त्याला विचारतो मला सांगा का कमी करू. त्यांच्याकडे उत्तर नाही. म्हणजे दे कॅन से हा माणूस हेच करतो आणि तो X-Y घेतो. मग मी म्हणेन ना, तर माझा काहीच संबंध नाही. हाऊ कॅन यू टेल मी टू गो X-Y? आय कॅन गो X+Y ऑल्सो. त्यामुळे मला तुम्हाला ही रिक्वेस्ट असेल, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, इट कॅन बी एनिथिंग, वी हॅव टू बी इनोव्हेटिव्ह. इफ यू आर इनोव्हेटिव्ह, यू विल नॉट हॅव कॉम्पिटिशन, बट यू विल बी कॉम्पिटिशन फॉर अदर्स. पीपल विल परसीव्ह यू एज कॉम्पिटिशन. त्यामुळे बिझनेसमध्ये इनोव्हेशन इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इनोव्हेशन इज द करन्सी ऑफ बिझनेस. आणि जनरली लोक काय करतात की आय ऑल्सो, म्हणजे तो करतो ना, चला मी पण करतो. तसं करायला नाही पाहिजे. एक नेटफ्लिक्सवर एक फिल्म आहे जॉब्स म्हणून, स्टीव्ह जॉबवर फिल्म आहे. तुम्ही पाहिली असेल, नसेल तर प्लीज यू शुड वॉच दॅट मूवी. तो वेडा होता, म्हणजे स्टीव्ह जॉब्स होता ना, तो नॉर्मल करायचाच नाही. म्हणजे तो नॉर्मल कोणी म्हटलं त्याला काढून टाकायचा कंपनी. तुम्हाला अशी नकोच आहेत माणसं. आय वॉन्ट समबडी टू डेंट द युनिव्हर्स. असं काहीतरी केलं पाहिजे की जे पब्लिक हादरलं पाहिजे. आणि त्याने ते केलं पाहिजे. एव्हरी टाइम ही चॅलेंज द स्टेटस को. कोणतीही गोष्ट जर चालली तशी चालू ठेवायची, तो म्हणजे मला हे चालायचं नाही. आणि ही फेस लॉट ऑफ प्रॉब्लेम ऑल्सो. कारण जो माणूस इनोव्हेशन करतो त्याला त्रास होतो. स्वतःच्या कंपनीचं त्याला काढून टाकलं आणि मग परत त्याला घ्यावं लागलं, कारण ही खाली जायला लागली कंपनी वगैरे वगैरे. तो ते फिल्म मध्ये कम्प्लीट नाहीये त्याच्याबद्दलचं. त्याचं एक पुस्तक आहे स्टीव्ह जॉब्स. त्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दलचं टोटल सगळं आहे. पण तो एकदम इनोव्हेटिव्ह होता. तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं की आपण तुमच्या ज्या काय बिझनेस तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये वी हॅव टू हॅव अवर ओन सिग्नेचर. किंवा मी हे करतो, हे कोणी करू शकत नाही. दिस इज व्हॉट आय कॅन डू अँड नोबडी कॅन डू दॅट. इनफॅक्ट कधी कधी अशा गोष्टी असतात लोक आपल्याला कॅचअप करतात. आता माझं हे जे आहे ते कॅचअप करणं मुश्किल आहे, कारण तेवढा अभ्यास पाहिजे पिक्चरचा आणि सेल्सचा. पण समजा तुम्ही काहीतरी नवीन चालू केलं तुमच्या बिझनेसमध्ये, तर समबडी एल्स विल कम अप अँड स्टार्ट डुईंग द सेम थिंग. त्यामुळे वी हॅव टू ऑल्सो कीप ऑन इनोव्हेटिव्ह. हे पण कंटिन्युअस प्रोसेस आहे. एकदा मी इनोव्हेट केलं म्हणून आता राहिलं आपलं चालू राहील असं नाही चालणार. वी हॅव टू कीप ऑन कमिंग अप विथ न्यू थिंग्स ऑलवेज. तर इनोव्हेशन इज द फर्स्ट थिंग. म्हणजे ह्या ज्या 3 गोष्टी मी सांगतोय त्या केल्या तर माणसाला बिझनेसमध्ये सक्सेस येणारच. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. सर इनोव्हेशन इज वन थिंग. दुसरं ॲग्रेशन. ॲग्रेशनमध्ये एस्पेशली बॉम्बेमध्ये हिंमत की किंमत आहे असं म्हणतात. जर हिंमत असेल तर धंदा होणार, नसेल तर काही नाही होणार. जो घाबरला तो मेला, तो खलास झाला. तो जे गब्बर सिंगने सांगितलं होतं 1975 ला की जो डर गया मर गया. त्याच्यानंतर रावडी राठोडमध्ये डरवर आणि एक डायलॉग आहे, डर गया सो मर गया पेक्षाही त्याने एक बेटर डायलॉग काढला की जो डर गया अपने अर्थी पे अपने घर गया. जो डर गया अपने अर्थी पे अपने घर गया. म्हणजे त्याचं ह्यूज मिनिंग इन दॅट. म्हणजे तो माणूस मरणार नाही, तो घरी जाईल, पण त्याची बायको म्हणेल मला हा सोन्याचा दागिना घ्यायचा आहे, त्याकडे पैसे नसेल तो मरेल. त्याचा पोरगा म्हणेल मला हे खेळणं हवंय, त्याच्याकडे पैसे नसेल तो मरेल. तो रोज मरेल, कारण त्याच्याकडे हिंमत नाहीये. आणि हिंमत नाही म्हणून पैसा नाहीये. दॅट्स ऑल. एखाद्याकडे पैसा नाही तर त्याची ओनली वन रिझन तो कोणाला तरी कशाला तरी घाबरतो. दॅट्स ऑल. जो घाबरला नाही त्याकडे पैसा धावत येणार, आणि जो घाबरला त्याकडे असलेला पैसा निघून जाईल. सर ॲग्रेशन पाहिजे इथे. इफ यू वेट फॉर थिंग्स टू हॅपन, नथिंग विल कम टू यू. वी हॅव टू मेक देम हॅपन. वी हॅव टू मेक देम हॅपन. मला असं कधी वाटलं माझा आता बिझनेसमध्ये मला कोणाला पर्टिक्युलर माणसाला फोन करायचा, मी सर फोन उचलतो आणि त्या माणसाला फोन, तो कोणी असो, रतन टाटा असो ना कोणी असो, वी शुड ट्राय. आय एम नॉट सेइंग सक्सेस येईल की नाही, पण ट्राय करणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. वी डोंट ट्राय ॲज्युमिंग आउटपुट विल बी डिफरंट. जे श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही आउटपुटचा विचार करू नका. यू शुड लुक ॲट व्हॉट वी आर सपोज टू डू. आउटपुट इज गॉड्स प्रिरॉगेटिव्ह. त्याला काय करायचं त्याच्यावर सोडा ते. त्या पद्धतीने ॲग्रेशन पाहिजे. मला करायचंय म्हणजे मी ते करणारच. दॅट्स ऑल. आय डोंट केअर कोणाला काय वाटतं. असं म्हणतात ना, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. तर ते चालायला म्हणजे दॅट शोड. एस्पेशली आपलं जे अमितचं जे हे एंडेवर आहे ते खरंच चांगलं आहे. मराठी माणसाने पुढे आलं पाहिजे. पण या काही गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे आपल्या लहानपणापासून जे बाहेरकडून दिलं गेलं, चटई बघून पाय पसर, ती पहिली रॉंग गोष्ट आहे. चटईच्या बाहेर पाय गेला पाहिजे, मग चटई आपोआप मोठी होते. जी दुनिया म्हणते ना करायचं नाही, तर मुद्दाम केलं पाहिजे. जसं आपल्याला लहानपणी सांगतात की अनोळखी माणसाची बोलू नको, तर धंद्यामध्ये ते जरुरी आहे ना. यू हॅव टू टॉक टू अनोळखी पर्सन. आणि तेच जर आपण नाही केलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनला तरी याबद्दल यू हॅव टू मेक शुअर की दे आर डिफरंटली ब्रॉट अप.
तर पहिलं तर इनोव्हेशन आहे, मग अग्रेशन, आणि तिसरं म्हणजे इंटिग्रिटी. म्हणजे कोणत्याही प्रकारचं असं काही झालं नाही पाहिजे आपल्या हातून जे बॉर्डरिंग ऑन बेईमानी, अशी एकही जरी चूक झाली एथिक्समध्ये, तो बिझनेस परत म्हणजे एकदा ट्रस्ट गेली सरळ संपली. जसं नारायण मूर्ती आणि तो अझीम प्रेमजी वगैरे या लोकांनी ते दाखवून दिलंय की इफ यू आर डुईंग बिझनेस विथ कम्प्लीट ऑनेस्टी, पीपल कॅन पे मोर इफ यू आर ऑनेस्ट. हे सरळ सांगितलं बा माझी ही कॉस्ट आहे, मला 100 रुपयाला तुम्हाला द्यायचं आहे आणि दॅट्स इट, मला त्याच्यावर कमी करायचं नाही, बिकॉज आय एम गोइंग टू गिव्ह यू इमान, जे काय सांगतोय ते तुम्हाला मिळणार आहे. पीपल विल पे मोर ऑल्सो, असं माझं पर्सनल. तर इनोव्हेशन, अग्रेशन आणि इंटिग्रिटी या 3 गोष्टी वन शुड ऑलवेज कीप इन माइंड. द बिझनेस कॅन गो एनी प्लेस. ओके, तर आता ह्या सीन बद्दल बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन जाऊन पूर्ण स्टडी करतो आधी की त्याचा प्रॉब्लेम काय आहे. आता आपण कोणाकडे जातो, जर तुम्ही कोणत्या कस्टमरकडे जात असाल किंवा तुमचा सेल करत, तर थोडासा विचार करून आपण जायला पाहिजे की बाबा याचा काय इश्यू असू शकेल. खरं आपल्याला माहिती नसणार, प्रत्येकाला माहित नाही पडणार, पण आयडियली वी शुड डू सम कॅल्क्युलेशन. बाबा काय मी करू शकतो याला, की जनरली आपण जेव्हा पाणी विकायला जातो ना, तेव्हा आपण पाणी विकायच्या ऐवजी काय विकलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, वेन वी आर सेलिंग वॉटर, व्हॉट वी शुड सेल? पाणी विकताना आपण विकलं काय? क्वालिटी बद्दल बोलू आपण. हा, क्वालिटी, प्युरिटी. हा, क्वालिटी आणि प्युरिटी आहे. प्लस हा, गरज आहे. हा, गरज काय पण? हायजीन, मिनरल्स. काय रक्षक आवाज नाही आला. नाही, वेन यू आर सेलिंग वॉटर, आपण कशावर फोकस केलं पाहिजे? आपण जनरली काय करतो, बरोबर आहे, पाणी, क्वालिटी ऑफ वॉटर, हायजीन, पॅकिंग, त्याचं म्हणजे हाऊ द वॉटर इज पॅक्ड, हाऊ इट लुक्स, पण मेन फोकस कशावर असला पाहिजे? त्याची गरज समोरच्याची. हा, त्याची गरज, बरोबर आहे, पण काय म्हणजे पाण्याच्या बाबतीत त्याची गरज काय? थर्स्टी, बरोबर, थर्स्ट, व्हेरी गुड. म्हणजे आपला फोकस थर्स्टवर पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपला फोकस असतो आपलं पॅकिंग चांगलं आहे का, आपली बाटली, ऑफकोर्स ते चांगलं पाहिजे, हायजीन आहे का वगैरे सगळं ठीक आहे, पण जर थर्स्टवर आपलं लक्ष नसेल तर यू मेक काय करा. त्यामुळे आयडियली वी शुड वॉटर, ठीक आहे, आपलं थर्स्टवर लक्ष पाहिजे. त्याप्रमाणे आपण कोणतंही सेल करायला गेलो तर आपलं हे लक्ष पाहिजे की माझं प्रोडक्ट घेऊन त्याचा काय फायदा होणार. Instead of we are generally in love with our own product. We are so much in love with our own product की we keep on talking about our own product. की माझा प्रोडक्ट किती चांगला आहे, माझा प्रोडक्ट किती चांगला आहे, पण फ्रँकली स्पीकिंग प्रोडक्ट कोणीच घेत नाही. व्हॉट दॅट प्रोडक्ट विल डू फॉर हिम ते लोक घेतात, त्याची युटिलिटी घेतात. जसं आता ह्या जॉब पिक्चर मध्ये मी 2 दिवसावर पाहिलं, त्याच्यामध्ये ते एक स्कली म्हणून एक माणूस आहे, त्याला ते घेतात. तो पेप्सीमध्ये मार्केटिंग हेड होता, तो जबरदस्त पेप्सी विकायचा, म्हणून त्याला आपल्याकडे सेल्स मध्ये घेतात. म्हणजे दे मेक हिम सीईओ. तर तो पहिलं भाषण जे देतो आपल्या स्टाफला, तो काय सांगतो, आपण कॉम्प्युटर विकत नाही आहोत, आपण कम्प्युटर विकत नाही आहोत, आपण पॉसिबिलिटीज विकतोय. व्हॉट वन कॅन डू विथ कम्प्युटर इज व्हॉट वी आर गोइंग टू सेल. वी आर नॉट गोइंग टू सेल कम्प्युटर. किती जबरदस्त गोष्ट आहे. म्हणजे यू कॅन, इट इज अ टूल, इट इज अ माइंड टूल, यू कॅन डू एनिथिंग विथ कम्प्युटर. आणि त्याच्यावर आपण फोकस करूया, सो दॅट पीपल विल बाय फास्ट, अँड दॅट इज व्हॉट देअर फोकस होईल. लाईक तुमचं जे काही प्रोडक्ट आहे ते मला तुम्हाला एवढंच म्हणायचं की तुमच्या प्रोडक्ट पेक्षाही हाऊ दॅट प्रोडक्ट इज गोइंग टू हेल्प हिम, ह्याच्यावर फोकस पाहिजे. कारण एव्हरी कस्टमर इज ऑलवेज थिंकिंग ऑफ आय मी मायसेल्फ, आय मी मायसेल्फ. त्याच्या मनात बाकी काहीही नसतं. तुम्ही कोण आहात, तुमची कंपनी काय, तुमचं प्रोडक्ट किती चांगलं आहे तो तुम्हाला दाखवेल, पण फ्रँकली स्पीकिंग ही डझंट केअर अ डॅम. त्याला एवढंच मनात असतं की माझा फायदा काय. आणि जेव्हा आपण त्याच्या फायदा बोलायला लागतो, म्हणजे सेल्समध्ये सगळ्यात गोष्ट मी तुम्हाला एक सांगेन, समजा मी इथे बसतो, तुम्ही माझ्या समोर बसलायत आणि आय एम ट्राईंग टू सेल यू समथिंग, तर मी 6 लिहितो, 6, तर तुम्हाला समोरच्या साईडला 9 दिसतंय, बरोबर आहे. आणि मोस्ट ऑफ द सेल्स पीपल मेक अ मिस्टेक ऑफ टॉकिंग अबाउट 6 वेन दे शुड टॉक अबाउट 9. जर तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये कधीही कोणाकडे जाताना जर तुम्ही 9 वर बोलायला लागलात जास्ती करून, जसं आता रक्षक इज इंटू फायर सिक्युरिटी, बरोबर ना, फायर प्रोटेक्शन, सो यू शुड टॉक अबाउट व्हॉट कॅन गो रॉंग इफ देयर इज अ फायर, अँड त्याच्यावर जास्ती फोकस असला पाहिजे, नॉट की व्हॉट आय एम सेल. आणि ते समोरच्याला जर विकलं ना, त्याची प्यास विकली की तो आपोआप म्हणणार, अरे बाबा तुम्हाला तर एवढी तहान लागली तुझ्या बोलण्याने, टेल मी पाणी कुठे आहे. अँड ही विल आस्क, वी शुड नॉट सेल, वी शुड बाय, अँड वी शुड क्रिएट एन्व्हायरमेंट दॅट ही शुड बाय. त्यामुळे ऑलवेज तुमचा प्रोडक्ट काही असो, म्हणजे यू मे बी लाईक शमिका, यू आर इन इंटिरियर डिझायनिंग, रक्षक इज इंटू रक्षक सिक्युरिटी, दॅट इज रक्षक संतोष सावंत, बरोबर, संतोष सावंत. परत आय थिंक देयर इज वन मोर पर्सन इन टू इन्शुरन्स. तर आपण फोकस त्यांना काय लागणार आहे, आणि ते जर केलं तर आरामात सेल होईल. आता अमिताभ इकडे सगळा पूर्ण त्याची बॅकग्राऊंड स्टडी करून अमिताभ जातो. अमिताभ आत गेल्यावर दरवाजाकडून डायरेक्ट तिच्या राखीकडे जाऊन, तो जनरली लोक काय गुड मॉर्निंग मॅडम हे ते तो काही करत नाही, तो डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आता दॅट इज हिज वे ऑफ सेलिंग. म्हणजे त्याचा तो एक वेगळा ब्रँड आहे.
म्हणजे अमिताभ आणि सलीम जावेदने आपल्या जीवनात तसंच केलं. माझे सलीम जावेद यांच्या जीवनावर लेक्चर्स होतात, कारण त्यांनी कधी कोणाचं झुकले नाहीत तिथे. तेव्हा आमचं असं आहे, घ्या नाही तर निघून द्या. परत ते स्क्रिप्ट बनवून द्यायचे, एक कॉमा हलवायचा नाही. म्हणजे कोणी डायरेक्ट अमिताभ बच्चन असो ना कोणी असो, तो कॉमा हल्ला, मी जे लिहिलं तेच बोलायचं, नाही तर आम्ही चाललो, स्क्रिप्ट परत द्या. एवढं ते ऍटिट्यूड मध्ये काम करायचे. अँड दे गेव हिट्स आफ्टर हिट्स आफ्टर हिट. कधी हार्डली 1-2 पिक्चर त्यांचे फ्लॉप झाले, बाकी अदरवाईज एव्हरी टाइम दे गेव सुपर हिट पिक्चर. ओके, तर अमिताभ आत आला आणि त्यांनी त्या राखीला म्हटलं की मुझे आर के गुप्ता से मिलना है. आता ह्याच्यामध्ये नोट कराल, तो आर के गुप्ता फार मोठा आहे. अमिताभ बच्चन नंतर बोलतो मेरे जेब में 5 फुटी कोडिया भी नाही. तर एवढ्या मोठ्या माणसाला सुद्धा तो सर वगैरे म्हणत नाही. सो ह्याच्यातनं लर्निंग असं आहे की बिझनेस इज डन अमंग्स इक्वल, नॉट अमंग्स अनइक्वल्स. तर त्यामुळे तुम्ही कोणाकडे जाल, असं माझं ह्या म्हणण्याला हे नाही की तुम्ही सर कोणाला म्हणू नये. पण समजा तुम्ही मुकेश अंबानीकडे गेलात पहिल्यांदा, तर त्याला मिस्टर अंबानी म्हणून बोला. दुसऱ्या मीटिंग नंतर सर बोलला तरी चालेल. पण पहिली जी मीटिंग असते त्याच्यामध्ये समोरचा माणूस शुड रिस्पेक्ट यू, ही स्टार्ट रिस्पेक्टिंग यू. असं नाही की त्याला सर म्हणून झाल्यावर तो आपल्याला रिस्पेक्ट करणार नाही, पण सर म्हटलं त्याला वाटतं की ही इज अ चाइल्ड, आय एम हिज फादर. देर इज अ चाइल्ड फादर रिलेशनशिप गेट्स एस्टॅब्लिश इमिडिएटली. त्यामुळे रिस्पेक्ट हा भाव बाजूला होऊन तो स्वतः जरा वर चढायला बघतो आपल्याला, तसं व्हायला नको. म्हणून आपण त्याला इक्वल मिस्टर सोअँड म्हणून बोललं पाहिजे. सी दीज आर द लर्निंग फ्रॉम त्रिशूला. म्हणजे तुम्हाला इम्प्लिमेंट करायची नाही, दॅट इज टोटली अप टू यू. पण अमिताभ बच्चनने तिकडे त्याला मिस्टर सोअँड सो केलं. मिस्टर, जसं मी माधुरी दीक्षितला बोललो, मी त्याला माधुरी म्हणून बोललो, बिकॉज दे गेट शॉक की हा माणूस मला डायरेक्ट नावाने कसं बोलतोय, म्हणजे ही मस्ट बी समबडी. आता मी काय, माझ्याकडे काय ते माधुरीला माहित नाही की अक्षयाला माहित नाही. पण जेव्हा आपण आवर बॉडी लँग्वेज अँड दे वे आय टॉक टू हिम, दे डिसाइड ऑन दॅट. दे डोंट कम अँड लुक ॲट माय बँक बॅलन्स. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही कोणाकडे जाता तेव्हा तुम्ही त्या ऍटिट्यूडने गेलं पाहिजे की आय ओन दिस कंट्री, या हिशोबात वॉक असलं पाहिजे. जसं आजच मी एका व्हॉट्सअपवर वाचलं की यू शुड वॉक लाईक किंग, or you should walk like you don't bother who is the king. Okay, either of these two. You should walk like a king, or you should I don't care who is the king, but I will walk the way I do. See, these are the things which are required in business if you want to scale fast. तर अमिताभ सांगतो तिला म्हणजे आर के गुप्ता से मिलना है. तर ती म्हणते तुमचं नाव काय, तर तो म्हणतो विजय कुमार. तर ती आपल्या डायरीमध्ये बघते आणि तिला कळतं याचं नाव याच्यात नाही, म्हणजे अपॉइंटमेंट नाही. तर ती म्हणते की आर के गुप्ता को मिलने के लिए पहले से वक्त लेना पड़ता है, यू हैव टू टेक अपॉइंटमेंट टू मीट आर के गुप्ता. तेव्हा जनरली लोक काय म्हणले, ठीक आहे मी अपॉइंटमेंट घेऊन येतो, किंवा मला कधीच अपॉइंटमेंट देता. तर अमिताभ काय म्हणतो, अगेन ऍग्रेशन येतो. अमिताभ म्हणतो नाही, लेकिन मैं उन्हें इसी वक्त मिलना चाहता. तर तिला कदा हा कोणते वेडा माणूस आहे, असं कसं मिळेल ना, विदाउट अपॉइंटमेंट हाऊ कॅन समबडी मीट. आणि शी स्टार्ट्स टायपिंग, इग्नोरिंग हिम शी स्टार्ट्स टायपिंग. आता इथे फार मोठी ट्विस्ट आहे. ती जेव्हा टायपिंग करायला लागते तेव्हा अमिताभ एक डायलॉग बोलतो. तो डायलॉग एवढा पॉवरफुल आहे की ती टायपिंग थांबवते आणि त्याच्याकडे बघते आणि म्हणते क्या काम आहे. तर अमिताभ काय म्हणतो आठवतो तुम्हाला? ती काय म्हणते, सॉरी वो इस वक्त बहुत बिजी है, आणि टायपिंग करायला लागतो. तो नंबर्स सांगतो ना, ही सेज नंबर्स कि अगर उनका 5 लाख सेव करना है तो मेरे पास ही गिव्स नंबर्स. 5 लाख नंतर म्हणतो, आता थोडं वेगळं म्हणतो. पण तो काय म्हणतो की क्या वो इतने बिजी है, किसी ऐसे इंसान से नहीं मिल सकते जो उनका फायदा करा सकता है, लाखों का फायदा कर सकता. आणि हे ना, हे लोक कदाचित झालं फिल्मी मानत असतील. इनफॅक्ट शोले, दीवार आणि त्रिशूल हे 3 पिक्चर तुम्ही तुमच्या मुलांनाही दाखवा. आणि मी ट्राय करतोय, म्हणजे अमित इफ यू कॅन हेल्प मी, हे पिक्चर स्कूल करिक्युलम मध्ये आले पाहिजे. म्हणजे इफ यू नो सम मिनिस्टर, हे पिक्चर्स शाळेमध्ये 2री, 3री, 4थी मध्ये शिकवले पाहिजे. बिकॉज द व्हॅल्यूज दिस मूवीज गिव्ह, शोले, दीवार आणि त्रिशूल, म्हणजे खतरनाक बायबल आहे. आणि ते भगवद्गीता त्या 3 पिक्चर मध्ये. टेकिंग अनबिलिव्हेबल टार्गेट, रिस्पेक्टिंग युअर मदर, डुईंग एनिथिंग इन फ्रेंडशिप, जो शब्द दिला तो पाळला, या सगळ्या गोष्टी या पिक्चर मध्ये यू विल बी एबल टू वॉच. म्हणजे आय वॉच ऍटलीस्ट दीवार, शोले, त्रिशूल वन्स इन एव्हरी वीक. मला ते सोर्स ऑफ एनर्जी आहे माझ्यामध्ये. कारण द वे अमिताभ हॅज हँडल्ड हिमसेल्फ इन दीज 3 मूवीज, खूप काही शिकणार. एनिवे, तर अमिताभ काय म्हणतो की वो इतना बिझी है, जो इतने ऐसे आदमी से नहीं मिल सकते जो उनका लाखों का फायदा कर सकते. आता याच्यामध्ये फार मोठं लर्निंग आहे. फक्त सलीम जावेदने कॉर्पोरेट वर्ल्डला दिलेला आहे, जे कोणीच अजून सांगितलं नव्हतं की अपॉइंटमेंट कशी घ्यायची. तर जेव्हा तुम्ही कोणाकडे अपॉइंटमेंट मागता आणि जेव्हा त्याला पैशाचा आवाज येतो तुमच्या बोलण्यातून, तेव्हा तो अपॉइंटमेंट देतो. हे सलीम जावेदचं हिज कॉन्ट्रीब्युशन टू द कॉर्पोरेट वर्ल्ड. आता तुम्ही जिथे पण बसलाय, तुमच्या मागे कॉइन्स पडल्याचा आवाज आला तर तुम्ही वळून बघणार. किती काही मी इम्पॉर्टंट बोलव असो, आपले मान वळणारच. आणि आपला हात आपल्या पॉकेटवर पण झाला, माझे नाही पडले. साउंड ऑफ मनी इज द ह्यूज प्रिन्सिपल इन बिझनेस. नाही तर बडी बडी बाते वडापाव खाते असं होतं.
मी तुम्हाला चांगलं सपोर्ट करेन, मी तुम्हाला चांगलं प्रोडक्ट देईन, हे सगळं बळीबळी झाले. तुमचे एवढे रुपये वाचतील तेव्हा माणूस हडबडतो, अरे बा क्या बात कर रहे. आणि पैसा आहे ना, प्रेम चोपडा, मी हमेशा एक डायलॉग बोलतो, लक्षात ठेवा धंद्यामध्ये, प्रेम चोपडा निकाल रोकडा. रोकड्याचं जेव्हा बोलणं चालू होतं, रोकडा पैसा, तेव्हा माणसाचं लक्ष तुम्ही ग्रॅब करता. इमिजिएटली अटेन्शन कम्स टू यू. यू मे सेल गोल्ड बट अनलेस यू टॉक अबाउट मनी, पैशाची भाषा लोकांना कळते. जेब में जब है पैसा, लोग पूछते तू है कैसा. पैशाचा आवाज आला पाहिजे, पैशाचा आवाज. तो अमिताभ काय म्हणतो, आपने क्या वो इतने बिजी है कि ऐसे आदमी से नहीं मिल सकते जो उनका लाखों का फायदा करा सकते. आता जेव्हा तो लाखो का म्हणतो, ती टायपिंग थांबवते. मी एवढं त्याच्यात पॉवर आहे, लाखो या शब्दामध्ये एवढी पॉवर आहे, ती टायपिंग थांबवते आणि त्याला म्हणते काय क्या काम आहे आपको. तेव्हा अमिताभ त्या दुसऱ्या एखाद्या माणसाने सगळं तिला सांगितलं, सी माझं असं असं काम आहे, तो नाही सांगत. कारण जर आपण सेक्रेटरीला सगळं सांगितलं तर ती वर जाऊच देणार नाही, आणि ती त्या बॉसच्या कानात सांगितलं असं असं म्हणायला लागेल, आणि तुम्ही 100 सांगितलं तिकडे 25 सांगेल आणि सेल संपला. त्यामुळे अमिताभ ते करत नाही. तो म्हणतो आर.के. गुप्ता से कहिए मैं उन्हें मिलना चाहता हूँ. आता तो ज्या पद्धतीने मैं म्हणतो, पिक्चर तुम्ही परत बघा रिशूट, तो मैं म्हणजे स्वतःला इज्जत देतो. म्हणजे काय माहिती आहे, जीवनामध्ये जर आपण आपल्याला इज्जत दिली ना तर समोरचा तुम्हाला इज्जत देणार नाही. पीपल विल नॉट रिस्पेक्ट इफ यू डोंट रिस्पेक्ट युअर सेल्फ. जसं दीवार पिक्चर मध्ये अमिताभ 8 वर्षाचा मुलगा दाखवलाय, बूट पॉलिश करतोय आणि मोठी गाडी येते आणि सुटेड बुटेड 2 माणसं येतात, बूट पॉलिश करून देतात आणि पैसे फेकतात. अमिताभ म्हणतो भीक नहीं मांग रहा हूं, बच्चा 8 साल का, मैं बूट पॉलिश करना, भीक नहीं मारो, पैसे उठा के हाथ में दो. दॅट इज ॲटिट्यूड. म्हणजे यू मे बी एनीबडी, तू माझा इन्सल्ट नाही करू शकत, पैसे उठून माझ्या हातात दे. दॅट इज ॲटिट्यूड. हे करावं लागतं या जगामध्ये, हे फार जरूर आहे. आणि तो पुढे गेल्यावर तो म्हणतो, तो इफ्तेकार म्हणतो की ये लड़का हमेशा बूट पॉलिश नहीं करेगा, ये जिंदगी में आगे चला जाए. एंड दैट इज व्हाट इज रिक्वायर्ड. दैट एटीट्यूड इज नॉट बिलिटरिंग समबडी. एटीट्यूडचा मतलब हे नाही की तू माझ्यापेक्षा कमी आहेस. एटीट्यूडचा मतलब तू कोणी अस, तू रतन टाटा अस किंवा मुकेश अंबानी अस, पण मी आहे, मी काय कमी नाही कोणापेक्षा. दॅट इज एटीट्यूड. नॉट अलाविंग समबडी टू वॉक ऑल ओव्हर यू, दॅट इज एटीट्यूड. ते बिझनेसमध्ये फार जरुरी आहे. तर अमिताभ तिला म्हणतो की मैं उन्हें मिलना चाहता हूं, बोलो. मग ती अनविलिंगली फोन करते. आता इफ यू सी जर नीट बघितलं तर तिच्या बोलण्यामध्ये राखी जेव्हा त्याला फोन करते संजीव कुमारला, तेव्हा ती त्याला हे सांगते की तुम्ही नाही म्हणा. ती काय म्हणते, सर कोई मिस्टर विजय कुमार, म्हणजे कोण कुठतरी आलाय, कोई मिस्टर विजय कुमार आपसे इसी वक्त मिलना चाहता है. म्हणजे तो काय म्हणतात, नाही मला वेळ, बरोबर ना. ती काय म्हणते, 2 वेळा त्याला टॉन्ट मारते, कोई म्हणजे सम नोबडी आपसे इसी वक्त मिलना चाहता है. हाउ कैन समबडी मीट यू इसी वक्त, जो आप इतने बिजी हो. कोई मिस्टर विजय कुमार आपसे इसी वक्त मिलना चाहता है. तर तो म्हणतो उनको कहना फिर कभी. आणि फिर कभी म्हटलं अमिताभ फोन खेचून घेतो. आणि हा पण एक डायलॉग अतिशय महत्वाचा आहे. अमिताभ फोन घेतल्यावर त्याला म्हणतो संजीव कुमारला की फिर कभी मेरे पास वक्त नहीं होगा मिस्टर आर.के. गुप्ता. आपण जेव्हा काही गोष्ट विकायला जातो ना, आपण असं दाखवतो की हा मला उपकार करणार आता विकत घेऊन. जनरली लोकांना असं वाटतं की हा मला धन्य करणार विकत घेऊन. काही कोण करणारी करत नाहीये, तो विकत घेतो, त्याची जरूर आहे. आपण काय त्याच्यासमोर आडवं नाही झालं, बाबा तू काही कर, माझ्या अंगावर चालत जा, पण मला प्रोडक्ट घे, नको, असं नाही केलं पाहिजे. आणि तसं करून वी बिल रिटर्न द प्रोडक्ट ऑल्सो. तो माणूस आपल्याला जर रिस्पेक्ट नाही करेल ना, आपल्या प्रोडक्टला पण रिस्पेक्ट नाही करणार, आणि मग तो बार्गेनिंग करणार, आणि मग तो पेमेंट 15 दिवसांनी देतो, 2 महिन्यांनी देतो, हे सगळं चालू होणार. तर अमिताभ त्याला फोन खेचून काय म्हणतो, फिर कभी मेरे पास वक्त नहीं होगा मिस्टर आर.के. गुप्ता, लेकिन जाने से पहले आपको एक बात बता दूं. आता पुढे काय म्हणतो अमिताभ, तो पण डायलॉग फार महत्वाचा आहे. तिकडे पण पैशाचा आवाज अमिताभने काढला. व्हाट इज इट, 5 मिनट के लिए आप अपना 5 लाख का नुकसान. हाँ बस, आपने मुझसे 5 मिनट न मिलके आपका 5 लाख का नुकसान किया. झालं तुझं नुकसान. आपने मुझसे 5 मिनिट न मिलके आपका 5 लाख का नुकसान किया. म्हणजे त्याने कुठेही त्याला अजिजी नाही आहे बोलण्यामध्ये कम्प्लीट कन्व्हिक्शन आहे. आणि त्या बोलण्यामध्ये असं आहे की तुझं नुकसान झालं, माझं सोड, तुझं नुकसान झालं. आणि सेलिंग करताना आपण जातो, मला बेटा प्लीज, माझं एक काम आहे, तुम्हाला काही सांगायचं. अरे तुझे नुकसान झालं मला न भेटल्यामुळे. हे जर सांगितलं माणसाला, कोणालाही आपलं नुकसान आवडणार आहे, तो म्हणतो आज पाठवतील. म्हणजे ही टेल्स गीता सेंड हिम. कारण अमिताभ ज्या कन्व्हिक्शन म्हणतो की आपने मुझसे 5 मिनिट न मिलके आपका 5 लाख का नुकसान किया. 5 लाख म्हणजे आता 5 लाख लोकांच्या खिशात पडलेले असतात, तेव्हा 5 लाख म्हणजे 1978 ला आता 1 तोळा सोन्याचा भाव काय चाललाय, 50-55 आहे. 50,000च्या वरच आहे. तेव्हा होता 700 रुपये. 700 रुपये तोळा, तेव्हाचे 5 लाख. इमॅजिन, म्हणजे खूप मोठी असतं. तर तो त्याला आत बोलवल्यावर सुद्धा अमिताभ दरवाजा उघडल्यावर दरवाजापासून खुर्चीपर्यंत चालत जाताना कम्प्लीट त्याचा आय कॉन्टॅक्ट असतो, संजीव कुमारकडे बघत असतो. तो जराही खाली बघत नाही. आणि इफ यू सी द वॉक, त्याची बॉडी लँग्वेज जी आहे ती एकदम पॉझिटिव्ह, अग्रेसिव्ह, ॲज इफ आय एम गोइंग टू गिव्ह यू समथिंग. आय हॅव नॉट कम टू टेक समथिंग, आय हॅव कम टू गिव्ह यू समथिंग. तर त्याचा चिन पण आहे, त्याची वर आहे. इफ यू सी द सीन अगेन, तो असा वर बघत चाललाय, झुकला नाहीये तो.
ठीक आहे. देन ही गोज इनसाइड आणि तो खुर्चीवर बसतो आणि लास्ट मोमेंट त्याच्या कॅमेरा अगदी अमिताभवरच आहे आणि अगदी अमिताभच्या चेहऱ्याजवळ कॅमेरा जातो आणि थांबतो आणि तेव्हा संजीव कुमार त्याला म्हणतो की बोलो मेरे पास तुम्हाला सिर्फ 5 मिनिट आहे. जनरली मुकेश आणि रतन टाईपची माणसं किंवा 100-500 करोडची माणसं जनरली तेच म्हणणार की मला 5 मिनिटं तुझ्यासाठी आहेत जास्ती. पण त्याच्यावेळी आपण सेन्सिबल बोललो तर तो 50 मिनिटं काय 5 तास पण देईल. पण तो घाबरतो की याने बोर केला तर कशाला आधीच सांगू ना 5 मिनिटं. बरोबर ना. त्यामुळे हे फक्त डिफेन्स मेकॅनिझम असतं जस्ट टू पुट यू ऑफ. जर आपण सेन्सिबल बोललो, त्याच्या फायद्याचं बोललो, त्याला आवडेल असं बोललो तर तो निश्चितच आपल्याला जास्ती वेळ देईल आणि बोलत राहील. तर अमिताभ कम्स टू द पॉइंट डायरेक्टली. सी दॅट इज ऑल्सो बिग थिंग. कैसा है क्या है क्या चल रहा है इधर उधर नहीं. नो बीटिंग अराउंड द बुश. इफ यू सी रिच पीपल दे व्हॅल्यू टाइम अँड द डिफरन्स बिटवीन इफ यू रीड द बुक थिंक अँड ग्रो रिच. थिंक अँड ग्रो रिच तुम्ही ऐकलं असेल नेपोलियन हिल. त्याच्यात त्याने दिलं द डिफरन्स बिटवीन रिच अँड पुअर पीपल इज हाऊ दे यूज देअर टाइम. How they use their time. Poor people abuse time. Yes. And rich people use time and they leverage time. They leverage somebody else's time also. अमिताभ हे माहिती आहे की आपल्याला फालतूमध्ये वेळ नाहीये. लेट अस कम टू द पॉइंट. अमिताभ म्हणतो मिस्टर आर के गुप्ता अगर मेरी इन्फॉर्मेशन गलत नहीं है तो आपने मॉडल टाउन में एक जमीन खरीदी थी 3 लाख रुपए में 7 साल पहले जिसकी आज कीमत कम से कम 5 लाख रुपए है. लेकिन वहां किसी माधव सिंह नाम के गुंडे का कब्जा है. वैसे देखा जाए तो आपके 5 लाख डुबे हुए. सी नाउ दिस इज अ क्लासिक केस. त्याला काय विकायचं तो बोललाच नाहीये. अमिताभने काय सांगितलं तुला तहान लागली आहे आणि त्या तहानीबद्दल तो बोलला. अमिताभ स्पोक अबाउट हिज प्रॉब्लेम नॉट अबाउट व्हॉट इज हिज सोल्युशन. ही नेव्हर सेड की मला काय विकायचं. त्यामुळे आपण जिथे पण जातो हे फार मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो. इट इज डिफिकल्ट टू स्टार्ट विथ. पण तुम्ही करायला लागलात ना प्रत्येक ठिकाणी तुमचं डील क्लिक होईल. फर्स्ट थिंग यू हॅव टू गो अँड से की दिस इज व्हॉट इज द प्रॉब्लेम इन करंट सिच्युएशन. समजा त्या माणसाचा प्रॉब्लेम माहित नसेल देन यू कॅन से की सिमिलर कंडिशन एका कंपनीमध्ये असा प्रॉब्लेम होता कदाचित तुमच्याकडे तसा प्रॉब्लेम नसेल आहे का. आणि तो असेल म्हणा हा नाही किंवा हा नाही हा कमी पण दुसरा आहे. मग त्याच्या प्रॉब्लेम बद्दल बोलायला लागलं ना की त्याला बरं वाटतं की माझ्या फायद्याचं काहीतरी चाललं. बिकॉज नोबडी वॉन्ट्स टू बाय द प्रोडक्ट दे बाय व्हॉट द प्रोडक्ट कॅन डू फॉर देम. नोबडी वॉन्ट्स टू बाय द प्रोडक्ट दे विल बाय प्रोडक्ट बिकॉज व्हॉट इट विल डू फॉर देम. व्हॉट इज इन इट फॉर मी. जे मॅनेजमेंट कॉलेज में शिकवतात व्हॉट इज इन इट फॉर मी WIIFM. तर अमिताभ म्हणतो की आपने वो जमीन खरीदी थी उसकी आज कीमत 5 लाख रुपए लेकिन आपके पैसे डुबे हुए क्योंकि माधव सिंह का कब्जा है. खलास. आता संजीव कुमार त्याला म्हणतो तो प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करतो. आता ही पण क्लासिक सिच्युएशन आहे. वेन यू गो टू एनीबडी टू सेल समथिंग फर्स्ट थिंग यू हॅव टू सेल द प्रॉब्लेम नॉट द सोल्युशन. यू हॅव टू सेल द प्रॉब्लेम अँड कस्टमर शुड बाय द प्रॉब्लेम. तेव्हा तो संजीव कुमार काय म्हणतो हा ये मैं भी जानता हूं म्हणजे आय ऍक्सेप्ट दिस प्रॉब्लेम लेकिन ये मेरे डुबे हुए 5 लाख तुम कैसे दिला सकते हो. म्हणजे हा प्रॉब्लेम मी ऍक्सेप्ट करतो. हा मला प्रॉब्लेम आहे. मला तहान लागली. आता तुझ्याकडे काय. ठीक आहे. म्हणजे अमिताभकडे तो सोल्युशन मागतो. नाउ सी अमिताभ इज नॉट सेलिंग इज बाईंग. आणि अजूनपर्यंत अमिताभने प्रोडक्ट सांगितलंच नाही काय ते. आणि अमिताभकडे तो म्हणजे ऍक्च्युअली अमिताभकडे तो भीक मागतो की मला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकतील का. तेव्हा अमिताभ म्हणतो सोल्युशन देतो अमिताभ की ये मैं जमीन खरीदना चाहता हूं. बरोबर. अमिताभ त्याला सोल्युशन देतो हे माझं सोल्युशन आहे. तर जनरली तुम्ही कोणाला सोल्युशन द्याल ना कोणतेही तर माणूस चप्पल घेताना 4 दुकानं बघतो आणि 3 कलर बघतो. तो ऑब्जेक्शन टाकतो. कोणी माणूस काही घेताना ऑब्जेक्शन टाकल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही. मग ह्याच्यात तो हा ऑब्जेक्शन टाकतो. त्याला आता समोर एक माझी जमीन 7 वर्षापासून अडकले 5 लाख द्यायला तयार झालाय. आता मी कशाला शहाणपणा करायचा. देऊन टाकून खलास करायचा ना. पण नाही. तो काय म्हणतो तुम जानते हो मेरे वकील उसको पिछले 6 साल से वहां से हटाने में नाकामयाब रहे और तुम ये भी जानते हो कि जब तक माधव सिंह वो जमीन खाली न कर दे वो जमीन की कीमत 2 पैसे के बराबर. म्हणजे तिकडे 2 प्रॉब्लेम त्याला अमिताभला तो देतो. 2 प्रॉब्लेम जे कस्टमर आपल्याला देणार ऑब्जेक्शन टाकणार. आता त्याच्यानंतर अमिताभचा रिस्पॉन्स काय असतो हे 2 गोष्टीनंतर इफ यू रिमेंबर काय म्हणतो प्रॉब्लेम सांगतो. माधव सिंग लोक तिकडे आहे. त्या जमिनीची किंमत 5 पैसे पण नाहीये आणि माझे वकील 6 वर्ष फाईट करतात. 7 वर्षापूर्वी जमीन घेतली होती 6 वर्ष फाईट करतात. काही झालं नाही. तर अमिताभ काय म्हणतो सॉरी हा संतोष काय आठवतंय का. वाला एक आठवतंय की मेरे जेब में 5 फुटी कौड़ी भी नहीं है. आय डोंट नो हाच डायलॉग आहे का. ते ना तो वेगळा हार्ड हिटिंग डायलॉग होता. तो जेव्हा फेमस झाला. पण त्याच्या आधी अमिताभ काय म्हणतो आता इथे जेव्हा आपल्याकडे ऑब्जेक्शन होत ना तेव्हा कस्टमर इज ऑब्झर्विंग युअर बॉडी लँग्वेज. कारण आपली बॉडी कधी खोटं बोलू शकत नाही. आपले डोळे कधी खोटं बोलू शकत नाही. जेव्हा कस्टमर काहीतरी ऑब्जेक्शन टाकतो आणि तुम्हाला जर आतून वाटत असेल की माझ्या प्रोडक्टमध्ये हे विकनेस आहे तर तुमची बॉडी ते सांगून जाते.
तर अमिताभचं इफ यू ऑब्झर्व हिज बॉडी लँग्वेज, यू शुड वॉच दिस मूवी अगेन. जेव्हा संजीव कुमार म्हणतो की तुम्हें जानते हुए की 6 साल आणि माधो सिंग गुंडा, अमिताभ म्हणतो की जी हाँ ये सब जानते. त्याच्या आपल्या प्रोडक्ट बद्दल जे कन्व्हिक्शन आहे की हे बेस्ट आहे, ये जानते भी मैं जमीन खरीदना चाहता. मग तेव्हा संजीव कुमार उठतो आणि त्या कॉर्नरला जातो आणि म्हणतो जानते हो मैंने तुम्हें अंदर क्यों बुलाया, मुझे लगा जब तुमने मुझसे इंटरकॉम पे बात की, मुझे लगा तुम बहुत ही समझदारी की स्कीम लेके आओगे और तुम बहुत ही तेज समझदार इंसान हो जिसे अपने आप पे भरोसा है और जो मेरे सामने समझदारी की स्कीम लेके आएगा. हे तो त्याला आता हे काय आपल्याला सांगितलं की फोनवर कसं बोलायचं. तू बहुत ही तेज म्हणजे शार्प, समझदार म्हणजे मॅच्युअर्ड, जिसे अपने आप पे भरोसा है, सेल्फ कॉन्फिडेंस, और जो मेरे सामने समझदारी की स्कीम लेके आएगा, मतलब वैल्यू लेके आएगा, प्राइस नहीं, ऐसा कुछ लेके आएगा जिससे मेरा फायदा होगा. तो बहुत ही तेज, समझदार, जिसे अपने आप पे भरोसा है, जो मेरे सामने समझदारी की स्कीम लेके आएगा. हे 4 पॉईंट असतील ना, मुकेश उद्या भेटायला तयार होईल 11 वाजता. पण तो पण धंदा करायला बसलाय. पण आपल्या मुलांना त्याला वाटलं की हा स्वतःचा काहीतरी विकायला येतोय, तो तर नाही. त्याला कळलं माझा काहीतरी फायदा करेल, माझा काहीतरी सोल्युशन काढेल, तर यू विल मीट एनीबडी. ही मे बी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया और मे बी पर्सन लाइक मुकेश. तर हे सांगितलं. पण तो म्हणतो की मुझे अभी लगता है की तुम्ही शायद अचानक तुम्हारे बाप दादाओं की दौलत मिली आहे. आता ते ऐकल्यावर अमिताभ भडकतो, कारण हाच त्याचा बाप आहे. पिक्चर बघितलं तुम्हाला कळेल की हा बदलाच घ्यायला आलाय तो त्याच्याकडे. आणि शेवटी सगळी रक्कम तो घेतो आपल्याकडे आणि शेवटी ते परत देतो सगळे पैसे. आणि सगळे पैसे परत देऊन त्याला म्हणतो की दौलत के लिए आपने मेरी माँ को छोड़ा था, लेकिन आप उसी माँ की तरफ से सारी दौलत मैं आपको वापस देता हूँ. आणि म्हणतो आपके पास तो आपकी सारी दौलत सही, लेकिन आपसे बड़ा गरीब मैंने दुनिया में देखा नहीं. आणि त्यात एक डायलॉग सलीम जावेदने काढला, दॅट इज अगेन अ कॉन्ट्रीब्युशन टू हिंदी लिटरेचर. आप मेरे नाजायज बाप है. तो पण नाजायज मुलगा असायचा, तो नाजायज बाप म्हणतो. तुझी लायकी ना माझा बाप बनली असं, कारण तू ज्या बाईला सोडलं तिचा मी मुलगा, तो खलास झाला, तुला तोंडावर पैसे परत मागून चाललोय. ओके. तर अमिताभ त्याला म्हणतो मेरे पास बाप दादाओं का दिया कुछ नहीं ना मुझे चाहिए. तुम्ही डायलॉग नीट आहे का, असं नाही की मला पाहिजे, नाही म्हणजे असं नाही की माझ्या आई वडील लोक रडतात ना, माझ्या बापाने माझ्याकडे सोडून नाही गेला. अमिताभ काय म्हणतो, बाप दादाओं को दिया कुछ नहीं है ना मुझे चाहिए, मेरे पास कुछ है तो मेरे माँ का दिया हुआ आशीर्वाद, म्हणजे आईचा आशीर्वाद बाद झाला, बाकी सगळं बघता येईल. मेरे पास कुछ है तो मेरी माँ का दिया हुआ आशीर्वाद, और आपसे 5 लाख की बात करने वाला मैं, मेरे जेब में 5 फुटी कौडी अभी नहीं. आणि त्यात तो मग असा वर बघतो त्याकडे संजीव कुमार की काय बोलतोय, की आता एवढं मोठा गप्पा मारला आणि 5 दी तो आपके पैसे आपको 15 दिन में मिल जाएंगे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा इफ यू वॉच द मूवी, तो पैसे चेक 7व्या दिवशी नेऊन देतो. अंडर कमिट ओव्हर परफॉर्म. त्याला निश्चित माहिती आहे की मी 4-5 दिवसात काम करून टाकीन, पण तो 15 दिवस सांगतो. जनरली आपण कस्टमरशी बोलताना अशी काहीतरी डेडलाईन घेतो जे आपल्याला त्रास देतो, आणि मग ती डेडलाईन आपण पार पाडली कशी बशी त्रास घेऊन, तरी कस्टमरला काही मोठं वाटत नाही, काहीतरी मोठं केलं. पण सर अमिताभने 15 दिवस सांगून जेव्हा 7व्या दिवशी देतो तेव्हा कस्टमर स्टार्ट लाइकिंग हिम. म्हणजे देयर इज समथिंग कॉल्ड कस्टमर डिलाइट. when you deliver more than what is expected, that is customer delight, and people will refer you when you delight customer. If you make somebody happy customer, he will not refer you. If you make somebody dissatisfied customer, he will tell 10 people don't go to him. But if you make him delighted, he will go and become your sales person. तो 10 टक्क्यांनी जाऊन सांगेल अरे ह्याच्याकडनं घ्या. जे अमिताभ इथे करतो. आणि अमिताभ देन इमिजिएटली इफ यू वॉच द मूवी, तो डायरेक्ट माधव सिंग कडे जातो. माधव सिंहला सांगतो की कल तक ये जमीन आर के गुप्ता एंड सन्स की थी, आज मैंने खरीद ली है, ये कल तक तुम्हारे जुए के खाने अड्डे सब खत्म होने गायब होने चाहिए. तर नेक्स्ट डे जातो, ॲम्ब्युलन्स घेऊन जातो, त्याला मारतो, ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून गायब करतो जमीन. ती जमीनचे पेपर घेऊन प्रेम चोप्राकडे जातो, पैसे घेतो, त्याला देतो, खलास. म्हणजे इफ यू सी द कम्प्लीट बिझनेस प्रोसेस, ए एंटायर बिझनेस सायकल अमिताभ कम्प्लीट कन्व्हिक्शनने एकटा, कोणाची मदत न घेता. आता पीपल समबडी माइट से अरे फिल्म आहे, पण इफ यू बिलीव्ह दगड तर तो देव आहे, आणि नाही बिलीव्ह केलं तर देव नाही, तो दगड आहे. बिकॉज आय बिलीव्ड इन दिस अँड आय ऍक्टेड लाईक दिस इन माय करिअर अँड इट हॅज हेल्प मी. त्यामुळे मला तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही डोंट लुक ॲट इट, कारण फिल्म सुद्धा कुठेतरी जीवनातच जमा करून तो मॅटर ते आणतात. त्यामुळे दिसते की कॅन बी डन. अशा पद्धतीचा सीन आहे. आता तुम्हाला काही डाऊट आणि क्वेश्चन्स असतील तर विचारा. दिस इज अगेन आय टोल्ड यू अ कम्प्लीट सेल्स प्रोसेस. एखादा माणूस काहीतरी विकायला जातो, तो कसा रिसेप्शनिस्ट हँडल करतो, कसा फोनवर बोलतो, आत गेल्यावर कसं हँडल करतो, आणि हाऊ द सेल हॅपन्स कम्प्लीट. ही पूर्ण प्रोसेस 5 मिनिटात सलीम जावेदच्या पिक्चरमध्ये आहे. आणि या पूर्ण पिक्चरमध्ये कम्प्लीट बिझनेस आहे. जेव्हा ही स्क्रिप्ट सलीम जावेदने यश चोप्राला दिली, तर यश चोप्रा बोलला की पिक्चर चालणार नाही, कारण हे टेंडर वगैरे, टेंडर हा शब्द हिंदी इंडस्ट्रीत, हिंदी फिल्ममध्ये पहिल्यांदा आला. आणि तुम्हाला लोकांना जेवायचे वांदे 1970s मध्ये वाट लागली होती, ते इमर्जन्सी आणि हे सगळं, कुठे या गप्पा आणि कुठे बिल्डिंग आणि कोण लोकांना कळणार आहे. तर सलीम जावेद बोलले की ह्या पिक्चरचा अंडर करंट काय, आईचा बदला.
ती भावना सगळ्यांना आहे. कळलं की नाही? त्याला हे मनाला लागलेलं आहे की त्याच्या आईला ह्याने, तो पिक्चर बघाल यु नो की बिनब्याही म्हणजे शी गेट्स प्रेग्नंट विथ अमिताभ आणि तिला तो सोडून देतो पैशासाठी. आणि हा जो अंडर करंट आहे तो एकदम स्ट्रॉंग आहे. आणि पिक्चर जो सुपरहिट झाला त्रिशूल, अनबिलिव्हेबल हिट झाला आणि अमिताभ त्याच्यामध्ये भयंकर झाला मोठा. तर दिवार, त्रिशूल आणि शोले तुम्ही बघा. दॅट विल बी अ ग्रेट डोस फॉर, म्हणजे इनफॅक्ट मला शाळेत आणायचं आहे. इट विल वन डे इट विल कम. माझं स्वप्न आहे की शाळेमध्ये ही दिवार शिकवलं जाईल, त्याच्यावर एक्झाम झाली पाहिजे, त्याच्यावर क्वेश्चन झाला पाहिजे. जसं लगान पिक्चर आय एम अहमदाबाद मध्ये क्वेश्चन पेपर आहे. लगान दे टीच की व्हॉट इज लगान, हाऊ ही बिल्ड टीम, हाऊ ही डिड व्हॉट. तर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर वी कॅन टॉक अबाउट दॅट. बोला. सध्या तरी सर प्रश्न नाहीत, आपण प्रोसीड करूया अजून पुढे. एंडला प्रत्येकजण पर्सनली घेतीलच प्रश्न. हा, तर तुम्ही ह्या सीन मध्ये कोणाला काही क्वेरी नाहीये? पुढे जाऊ. तुम्ही ह्याच्या सीन मध्ये नाहीये. हा हॅलो, सीन हा बद्दल बोला query अक्षय. नाहीये. बट जेव्हा सेल्स मध्ये एक फिगर जेव्हा बनते ते म्हणजे कॉस्ट. आणि बेसिकली कसं होतं, कॉम्पिटिटर्स पण असतात कॉस्ट वरती नेहमी. सो इट इज नॉट ऑलवेज वी आर सेलिंग ऍट द बेस्ट प्राइजेस. आणि क्वालिटी समजायला जायला कधी कधी आपल्याला क्लायंट टाइम पण देत नाही. तर त्यासाठी कसं वर्कआउट केलं पाहिजे? नाही, जेव्हा आपण क्लायंटशी बोलतो ना, त्याला एवढ्या पद्धतीने तो आपल्याला कनेक्ट झाला पाहिजे. असं म्हणतात की देर आर 3 C's. 3 C कोणते आहे की पहिला सी म्हणजे त्याला कनेक्ट करायला पाहिजे आपण. ही शुड गेट कनेक्टेड टू अस. नेक्स्ट सी इज कन्वे आणि थर्ड सी इज कन्व्हिन्स. तर जो कनेक्ट नाही झाला तर आपण कन्वे करून काही फायदा नाही. आणि प्राइसवर विकण्यात काहीच अर्थ नाही. कारण जर फक्त आपण प्राइस घेऊन बसलो तर ती प्राइस खूप खाली न्यावी लागते आणि त्याच्यात काही राहत नाही. आणि काय असा धंदा करण्यात काही अर्थच नाही. त्यामुळे यू शुड गेट अ प्रॉपर मार्जिन. त्याच्यासाठी मान वर करून मर्सिडीज म्हणून विकलं पाहिजे. आणि वॅगन आणि अल्टो विकायची असेल तर नंबर ऑफ कार जास्त विकला पाहिजे. नाहीतर जर एकच विकायची असेल किंवा कमी विकायची असेल, यू शुड गेट युअर प्रॉपर मार्जिन. देन यू शुड लुक ॲट की मला व्हॉल्यूम मध्ये काम करायचं का व्हॅल्यू मध्ये करायचं. की मला एकाच एक प्रोडक्ट दिला त्यात मला भरपूर मार्जिन घ्यायचं. ऑफकोर्स मार्जिन मध्ये काय आपण फसवत नाही. वी हॅव टू डिलिव्हर द व्हॅल्यू. समोरचा माणूस जर 100 रुपये आपल्याला देतोय तर त्याला 110 रुपये मिळाले पाहिजे. म्हणजे बिल गेट्सचं पुस्तक आहे. बिल गेट्सचं पुस्तक आहे बिझनेस ॲट द स्पीड ऑफ थॉट. बिझनेस ॲट द स्पीड ऑफ थॉट. बिल गेट्सने फार पूर्वी लिहिलं होतं ते. मग त्याचं कोणीतरी लिहिलं त्याच्यावर. तर त्याच्यात बिल गेट्सने सांगितलंय की अनलेस द कस्टमर फील्स दॅट व्हॅल्यू इज मोर दॅन प्राइस, ही डझंट बाय. अनलेस द कस्टमर फील्स व्हॅल्यू इज मोर दॅन प्राइस, ही डझंट बाय. बरोबर. त्या व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू इज व्हॉट ही गेट्स अँड प्राइस इज व्हॉट ही गिव्स. असं आहे. तर ते झालं पाहिजे. पण आता छोट्या आता मी अक्षय तिकडनं खूप आवाज येतोय की देर वॉज अ कस्टमर, तर तो काय परसेप्शन घेणार. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्राइस कमी व्हायला लागते आपोआप. कळलं मला काय म्हणायचं आहे? म्हणजे हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ डिसाइड व्हॉट प्राइस यू कॅन आस्क फॉर. जसं मर्सिडीज शोरूम मध्ये गेल्यावर ते कसं ट्रीट करतात आणि मारुती शोरूम मध्ये गेल्यावर ते कसं ट्रीट, हा फरक आहे. कारण इथे वॅगनर घेतोय आपण, तिथे 70 लाखाची गाडी घेतो. दे ट्रीट डिफरंटली. आणि त्यामुळे पैसे लोक पाडून देतात. हे 70 लाख, हे 80. ऑफकोर्स कार ऑल्सो बेस्ट, पण सांगतो. एनिवे, एनिथिंग एल्स. आणि प्राइस जर वॉर करता ना तुम्ही तर प्रॉब्लेम आहे. यू विल ऑलवेज, आय एम सॉरी, स्ट्रगल. कारण प्राइस शुड नॉट बी द क्रायटेरिया, समथिंग एल्स शुड बी द क्रायटेरिया. की मी विकतोय, माझ्याकडे हे आहे म्हणून विकायला लागलो. माझी प्राइस कमी आहे म्हणून तुम्ही घ्या, दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प यू ॲट ऑल. So value creation त्याला important. म्हणतात रेड ओशन मार्केटिंग. व्हॅल्यू क्रिएशन झाली पाहिजे. यू शुड कम अप विथ समथिंग युनिक. यु नो, दे कॉल इट USP, आय कॉल इट UBP, युनिक बाईंग पॉइंट. What is unique in you? Why you should come to me? Like why I should take your product? There should be something unique which is going to help you. ते जर नसेल ना तर कस्टमर उगाच प्राइस खाली करायला लावणार आणि घेणार पण नाही आणि लटकवल देतो आणि पेमेंट वगैरे सगळ्यात म्हणजे गोंधळ होणार असं मला. ओके, एनिथिंग एल्स अबाउट दिस? का पुढे जाऊया आपण? येस सर, पुढे जाऊया. ओके. आता मी जे 10 स्टेप्स आहेत ना, त्या तुम्हाला मी 10 स्टेप्स सांगतो. यू कॅन मे बी नोट देम. आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही त्या 10 स्टेप्स जर वापरला तर तुम्हाला निश्चितच चांगलं होईल. पहिली स्टेप जे आहे ना, ते गोल सेट झाला पाहिजे, क्लिअर कट, की दिस इज माय गोल. So one has to set the goal very, very clearly. And most of the time people do lot of things, पण ते क्लिअर गोल नसतं. गोल असतं पण क्लिअर नसतं. ओके. तर आता तुमच्या मते देर इज वन मोर वर्ड कॉल्ड डिम and there is one word called goal. त्याच्यामध्ये फरक काय? गोल म्हणजे जे फिक्स आहे की जे आपल्याला अचीव करायचं, ड्रीम मे बी एनिथिंग. हा, आणि आणि आणि
पण ह्याच्यामध्ये काय ड्रीम मध्ये काय मग? सर गोलला टार्गेट असतात, ड्रीम्सना टार्गेट नसतात. पण समजा एखादा माणूस म्हणाला की मला मर्सिडीज घ्यायची, तर टार्गेट इज ही वॉन्ट्स टू ड्रीम बाय आहे मर्सिडीज. मर्सिडीज घ्यायची, हे त्याचं गोल आहे. दिवसांमध्ये घ्यायचंय, कुठली घ्यायची आहे त्याने फिक्स केलं तर दॅट इज गोल. गोल. गोल म्हणजे स्पेसिफिक, की मला हे स्पेसिफिक करायचंच आहे. आणि ड्रीम म्हणजे ड्रीम मध्ये कसं इमोशन्स आपले अटॅच असतात आपल्या ड्रीम्सच्या ह्याच्यात. म्हणजे ड्रीम मध्ये आपण वेग बोलतो, म्हणजे मला मर्सिडीज घ्यायची, मला श्रीमंत व्हायचं, मला मोठं घर घ्यायचं, स्पेसिफिक पाहिजे. म्हणजे इफ समबडी सेज आय वॉन्ट टू बाय ब्लॅक कलर E350 ऑटोमॅटिक मर्सिडीज मॉडेल, ठाणे रजिस्ट्रेशन, बाय 31st December 2021, देअर शुड बी अ स्पेसिफिक क्लिअर कट डेट. ती जर डेट असेल आणि ते स्टेटमेंट आपण केलं, तर पहिलं तर मला तुम्हाला म्हणायचं की तुम्ही तुमचा गोल क्लिअर कट असलं पाहिजे. दिस इज माय गोल. यू हॅव टू सेट द गोल व्हेरी क्लिअरली की दिस इज व्हॉट आय वॉन्ट, दॅट्स ऑल. ना जास्ती ना कमी, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. बिकॉज स्पेसिफिक इज टेरिफिक. सेम इफ यू सी दॅट दिस इज व्हॉट आय वॉन्ट, दॅट्स ऑल. हे मला पाहिजे, ना जास्ती ना कमी, हेच पाहिजे. तर गोल आणि ड्रीम मध्ये मेजर डिफरन्स असा आहे की इन द गोल यू हॅव अ क्लिअर कट डेडलाईन की बाय दिस डेट आय वॉन्ट टू अचीव दिस. ओके. अँड वन मोर थिंग इज, त्याच्यामध्ये ड्रीम आणि गोलमध्ये फरक असा आहे की गोलमध्ये प्लॅन ऑफ ऍक्शन आहे. गोलमध्ये प्लॅन ऑफ ऍक्शन आहे. म्हणजे आपण मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ याला काही अर्थ नाही. कसं होणार? इफ आय वॉन्ट टू बाय मर्सिडीज E350 ब्लॅक कलर ऑटोमॅटिक Thane registration as of 31st December 2021, what I will do on a daily basis, POA, on a daily basis, plan of action. So what I'm going to do on a daily basis so that I will be able to achieve this goal by that date. हा जर प्लॅन नसेल तर दॅट इज त्या फक्त वल्गना झाल्या, त्या फक्त म्हणजे डे ड्रीम झाल्याचा काही अर्थच नाही. ते फक्त ड्रीम झालं, वेअर वी आर जस्ट ट्राईंग टू से दॅट, आणि एव्हरी टाइम आपण ते ड्रीम बदलत राहू, डेट पुढे पुढे ढकलत राहू. पण इफ यू हॅव अ क्लिअर कट प्लॅन ऑफ ऍक्शन विथ यू and which talks about what you are going to do daily मला हे करायचं आहे, if I want to inch towards my goal. The goal setting and getting, म्हणजे माझ्या ज्या 10 स्टेप्स आहेत त्याची पहिली स्टेप अशी आहे की गोल सेटिंग अँड गेटिंग. म्हणजे ऍज आय सेड, यू शुड हॅव अ क्लिअर कट गोल. दुसरी गोष्ट, वी शुड हॅव अ गोल स्टेटमेंट. वी शुड मेक अ गोल स्टेटमेंट. बिकॉज आपल्या जे गोल असतं ना, त्याच्याबद्दल मी असं म्हणतो की वी शुड नॉट ओनली थिंक इट, वी शुड इंक इट. Okay, we should not only think it, we should ink it, we should write it down. जसं ताजमहाल 3 वेळा बनला, पहिला डोक्यात बनला, मग कागदावर, आणि मग ऍक्च्युअल. इट इज अ 3-step प्रोसेस इन द माइंड, ऑन पेपर, अँड देन इन रियालिटी. पण पीपल फ्रॉम माइंड टू रियालिटी मध्ये घ्यायला बघतात, आणि माइंड मध्ये पण क्लिअर नसतं हाऊ इट विल हॅपन. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, युअर गोल स्टेटमेंट हॅज टू बी व्हेरी व्हेरी क्लिअर, रिटन इन ब्लड. इट हॅज टू बी क्लिअर की हे मला पाहिजे. आणि ते गोल स्टेटमेंट सुद्धा कसं आहे, आता समजा मी म्हणतोय की मला मर्सिडीज घ्यायची आहे बाय 31st December 2021, फॉर एक्झाम्पल, हे माझं गोल आहे. तर व्हॉट शुड आय राईट? कॅन यू टेल मी व्हॉट शुड बी द गोल स्टेटमेंट? स्टेटमेंट काय असलं पाहिजे? कारण ते वाक्य मला लिहावं लागेल, जे मला रोज सकाळी बघायचं उठून. व्हॉट शुड बी द वाक्य काय असलं पाहिजे? मी कशी घेणार? नाही, गोल स्टेटमेंट इज जस्ट व्हॉट इज युअर इंटेन्शन. प्लॅन ऑफ ऍक्शन इज डिफरंट. प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये मी रोज काय करणार, किंवा मी व्हॉट इज माय प्लॅन ऑफ ऍक्शन टू रीच दॅट काइंड ऑफ फिगर. तर मला 70 लाखाची गाडी आहे, तर मी कुठून आणणार आहे, ते काय करणार आहे. पण गोल स्टेटमेंट काय? आय एम पॉसेसिंग सो अँड सो मर्सिडीज. आय एम पॉसेसिंग सो अँड सो मर्सिडीज विथ मी टुडे. Very good. What Vaishali is saying is very correct. I am possessing. I am the owner of Mercedes so and so. I will नाही. I will मध्ये कधीच होणार नाही. Whatever you want, you should talk in present tense or past tense. कारण if you say I will do it, you will always, जसं आज नगद कल उधार, कधीच ते येणार नाही. Because God always says तथास्तु. God always says तथास्तु. आपले जे शब्द आहेत, वर्ड, आपले शब्द आहेत, that is our word. आपले शब्द आहेत तेच आपलं जग आहे. वर्ड इज इक्वल टू वर्ड. त्यामुळे आपण जर शब्द मला मर्सिडीज घ्यायची आहे, इट विल ऑलवेज रिमेन घ्यायची आहे. वी शुड से माझ्याकडे मर्सिडीज सो अँड सो मॉडेल नंबर वगैरे 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 ऍज ऑफ दिस डेट आहे. नाउ व्हॉट हॅपन्स इज, आय एम सेइंग की आय हॅव अ मर्सिडीज ऍज ऑफ 31st December 2021. आय हॅव मर्सिडीज ऍज ऑफ 2031. इट इज अ रॉंग इंग्लिश ग्रॅमॅटिकली.
बरोबर आहे. पण हे म्हटलं पाहिजे, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला वाटतं की ह्याने ऑलरेडी घेतली आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण म्हणतो, हा एक शब्द आहे आपण ऑलवेज वापरतो, बिलीफ. आपल्याला बिलीफ पाहिजे. माझं जे गोल आहे त्याच्या मला बिलीफ आहे, बिलीफ आहे, बिलीफ. बिलीफ म्हणजे काय? बिलीफ या शब्दामध्ये एक शब्द आहे लाय. बिलीफ या शब्दामध्ये एक शब्द आहे लाय. वेन यू बिलीव्ह अ लाय, दॅट इज बिलीफ. वेन यू बिलीव्ह अ लाय विथ ऑल कन्विक्शन, दॅट इज बिलीफ. जे ओम शांति ओम मध्ये शाहरुख खान सांगतो ना, इतनी शिद्दत से हमने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. इफ यू वांट समथिंग बैडली, द होल वर्ल्ड कॉन्स्पायर्स टू गिव्ह इट टू यू, बट यू शुड वॉन्ट इट बॅडली. ओम शांती ओम सीन मध्ये शाहरुख खान नंतर मरतो ते सगळं बोलून झाल्यावर, पण परत जन्म घेतो आणि ही गेट्स एक्झॅक्टली द सेम थिंग व्हॉट ही हॅड सेड कि 50-60 नौकर होंगे, 15-20 इम्पोर्टेड गाड़ियां होंगी, यश चोपड़ा के सेट की तरह शानदार बेडरूम होगा गोल बेड के साथ. सुबह उठूंगा तो कोई राजकुमार वाला सिल्क का गाउन पहनाएगा, दूसरा नौकर हाथ में जूस का ग्लास लेके खड़ा होगा. एक्झॅक्ट असं होतं. ठीक आहे. त्यामुळे गोल स्टेटमेंट तुमचं पाहिजे क्लिअर, आणि ते पास्ट किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. गोल स्टेटमेंटच्या खाली तुम्ही इमिजिएट प्लॅन ऑफ ऍक्शन लिहिलेलं पाहिजे. आणि तुमचे जे गोल आहे ते इमेज फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्याकडे व्हिजन बोर्ड पाहिजे. व्हिजन बोर्डवर आय कंडक्ट लॉट ऑफ सेशन. व्हिजन बोर्ड इज समथिंग विच यू शुड हॅव इन युअर बेडरूम. कारण सकाळी उठल्यावर अर्धवट झोपेत असताना व्हिजन बोर्ड समोर जाऊन उभं राहायला पाहिजे, आणि जे आपलं गोल आहे ते इमेज फॉर्मॅटमध्ये गोल असलेलं पाहिजे. आणि त्या इमेजकडे आपण बघून वी शुड फील दॅट दिस हॅज ऑलरेडी हॅपन. जसं मर्सिडीजच्या फोटोकडे बघून आपल्याला वाटलं पाहिजे गाडी खाली पार्क आहे, कारण दिस इज द सबकॉन्शियस माइंड कम्स इनटू पिक्चर, अँड सबकॉन्शियस माइंड अंडरस्टँड्स ओनली image and emotion. So you should look at image and feel the emotion of having that particular image in your life. हे तुमच्या मुलांनाही सांगा, विच आय कंडक्ट दी सेशन्स अँड देअर मिरॅकल्स होतात, आणि तसं होतं. आणि इट इज ऑल्सो व्हेरी वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल, कारण इट विल एक्झॅक्टली हॅपन द सेम वे. जे आपण तिथे फोटो लावले तसं होणार. समटाइम बॅक एका लेडी एका सेशनला आली होती, तिने कारचा फोटो डाउनलोड केला आणि शी पुट दॅट कार फोटो देअर, आणि समहाऊ व्हॉट एव्हर हॅपन त्या बँकेने फोन केला की आम्ही तुम्हाला लोन देऊ इच्छितो, काहीतरी लोन व्हॉट एव्हर. ती गेली, तिने शोरूम मध्ये गेली, नेक्सामध्ये जाऊन तिने ती गाडी घेतली तिच्या आणि तिच्या हसबंडने. आणि गाडी आणल्यानंतर त्यांना कळलं की जो फोटो मध्ये ना साईडवेज फोटो होता, आणि त्याच्यावर BAL असं लिहिलं होतं. तो फोटो बलेनोचा होता, आणि त्यांनी गाडी पण विदाउट नोईंग बलेनोच घेतली होती. इट इज दॅट एक्झॅक्ट. म्हणजे जसा हा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ना, तसा हा लॉ आहे. कारण जे आपण विचार करतो ते आपल्याकडे येतच येतं. म्हणजे त्याच्यामध्ये आता बोलायला गेलं तर सकाळ होईल, पण देअर इज अ सायंटिफिक रिझन बिहाइंड दॅट. इट विल कम व्हॉट एव्हर यू फील. म्हणजे आपण फील केलं तर आपल्या जीवनात येतं. व्हॉट वी फील वी गेट इट. ओके. तर इमेज आणि इमोशन म्हणजे गोल सेटिंग मध्ये तुम्ही तुमचं गोल इमेज फॉर्मॅटमध्ये घ्यायला पाहिजे. ती इमेज तुमच्या विजन बोर्डवर लावली पाहिजे. इमेज ती सकाळी उठल्यावर यू शुड लुक ॲट दॅट इमेज एव्हरी डे वन्स यू गेट अप इन द मॉर्निंग, अँड यू शुड फील की ती इमेज तुमच्या जीवनामध्ये आहे. जसं रणवीर सिंग खूप प्रयत्न करत होता हिरो बनायचा, पण त्याचं काही होत नव्हतं, खूप ठिकाणी धक्के खात होता. तर एकदा पेपरमध्ये शाहरुख खानला फिल्मफेअर अवॉर्ड मिळतो असा फोटो आला होता. तर त्याच्या बहिणीने तो फोटो कापला आणि तो फोटो त्याच्या बेडरूम मध्ये जो कबर्ड आहे त्याच्यावर चिकटवला. पण शाहरुख खानचा चेहरा कापून तिकडे रणवीर सिंगचा फोटो लावला. तर रणवीर सिंग रोज सकाळी उठायचा, तो काय बघायचा की मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळतोय. आणि काही दिवसात त्याला यशराज फिल्म मधून फोन आला, YRF म्हणजे द बिगेस्ट स्टुडिओ इन इंडिया, यशराज फिल्म मधून फोन आला, आणि त्याला 1 नाही 2 नाही 3 पिक्चर्सचं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं. आणि पहिल्याच पिक्चर मध्ये बँड बाजा बारात मध्ये त्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला बेस्ट डेब्यू मेल ऍक्टर. म्हणजे इट इज दॅट एक्झॅक्ट. त्यामुळे तुम्ही आपल्या बिझनेससाठी ह्याचा वापर करा. दिस विल रिअली हेल्प यू. द फर्स्ट थिंग इज गोल शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. विदाउट गोल देर नो पॉईंट. आपण कुठेतरी चाललोय आणि आपल्याला माहितच नाही कुठे जायचंय, यू कॅनॉट गो दर. जीपीएस मध्ये जोपर्यंत तुम्ही टाकत नाही कुठे जायचं, जीपीएस विल नॉट शो यू द रोड. तर गोल क्लिअर पाहिजे, दॅट इज वन. नेक्स्ट स्टेप इज स्वॉट अनालिसिस. तुम्ही ऐकलं असेल SWOT. ऑल ऑफ यू म्हणजे नोईंग दॅट. स्ट्रेंथ, विकनेस आणि अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट, स्वॉट. तर ते पण आपण मला वाटतं कागद घेऊन तुम्ही ते लिहिलं पाहिजे त्याच्यावर की दीज आर माय स्ट्रेंथ्स विच विल टेक मी टुवर्ड्स माय गोल. दीज आर माय विकनेसेस विच मे स्टॉप मी फ्रॉम रिचिंग माय गोल. आणि यू शुड बी व्हेरी कॅन्डिड अँड ऑनेस्ट विथ युअरसेल्फ की माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, ज्या गोलला पूरक स्ट्रेंथ्स काय आहेत, आणि माझ्या विकनेसेस काय, ज्या गोलला मला जाऊ देणार नाही. दे विल बी हर्डल्स. मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आणि मार्केटमध्ये थ्रेट्स कोणत्या आहेत, आणि ज्या थ्रेट्स आहेत त्याच्याकडे बघून आपण खुश व्हायला पाहिजे. कारण जो थ्रेट अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्ट करतो तो जिंकतो. कारण अपॉर्च्युनिटी घ्यायला सगळी दुनिया उभी आहे, पण थ्रेट मध्ये कोणी जात नाही. याचं क्लासिक एक्झाम्पल मुकेश अंबानी, रिलायन्स जिओ. आपल्या इंडियामध्ये टेलिफोनी कधी चालू झाला, मोबाईल टेलिफोनी, विच इयर इट स्टार्टेड? 95-96 असेल.
95 परफेक्ट. 15 ऑगस्ट 95. आणि मुकेश कधी आला जिओ घेऊन? 2000 नंतर, 2005. त्याच्याहून खूप नंतर. 2008 पर्यंत हेच होते, आरकॉमच होता. 11 काहीतरी. 2000 ते सुरू केलं त्यांनी, 10-11 त्याने कार्यक्रम चालू केले, पण 2013 7 वर्षापूर्वी 2016 एंडला जिओ लॉन्च केलं धीरूभाईच्या बर्थडेला मला वाटतं केलं. 2016 टुवर्ड्स एंड, म्हणजे 21 वर्षानंतर, बरोबर ना, जवळजवळ 21 वर्षानंतर तो माणूस मोबाईल टेलिफोन घेऊन आला. अँड टुडे ही इज हॅव्हिंग 40 करोड सबस्क्रायबर्स. नंबर 2 इज एअरटेल, दे आर हॅव्हिंग सम 28 करोड. हा नंबर झाला. वोडाफोन खलास झाली, 54,000 करोड त्यांच्यावर लोन आहे आणि त्यांच्या ₹1 यांच्यावर, आणि दे आर मेकिंग ह्यूज प्रॉफिट्स. आणि रिलायन्स जिओ इज, फेसबुक आणि गुगलने याच्यात पैसे टाकले 1.5 लाख करोड. रडत बसलेली की कोरोना कोरोना कोरोना, तो तिकडे जाऊन पैसे घेऊन आला त्यांच्याकडे. आता मुकेशने काय केलं, मुकेशने ह्याच्यावर एक डिटेलमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि त्याचा हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये त्याला केस स्टडी म्हणून स्टडी करतात. तर मुकेशने काय केलं, जेव्हा मुकेश 2016 इंडस्ट्रीत आला तर त्याने बघितलं, त्याने अपॉर्च्युनिटी नाही पाहिली, त्याने थ्रेट बघितली, त्याने प्रॉब्लेम बघितले. तर कॅन यू टेल मी 2016 ला प्रॉब्लेम काय होता मार्केटमध्ये मोबाईल टेलिफोनसाठी, कस्टमरसाठी काय प्रॉब्लेम होता? इंटरनेटचा वापर जो होता तो लिमिटेड होता लोकांना. त्यांना जेवढं पाहिजे होतं त्यानुसार स्पीड पण नव्हता आणि हे पण मिळत नव्हतं, त्यांना डेटा पण तेवढा मिळत नव्हता. नाही, स्पीड नव्हता पण डेटा कॉस्टली होता, व्हेरी कॉस्टली, भयंकर महाग. म्हणजे घरी लोक जाऊन आपलं ते गाणं डाउनलोड करणं म्हणा वगैरे घरी जाऊन. तर मुकेशने काय केलं, त्याने थ्रेटला अटॅक केलं. त्याने काय केलं, डेटा फ्री. सी द थॉट प्रोसेस. आणि तुम्ही, मुकेश इज अनबिलिव्हेबल. म्हणजे त्या माणसाचा तुम्ही विचार करा, हाऊ ही लुक्स ॲट द बिझनेस. त्याने काय विचार करा, प्रॉब्लेम काय की लोकांना डेटासाठी पैसे द्यावे लागतात आणि खूप द्यावे लागतात. तर एखाद्या माणसाने काय म्हटलं असतं की त्यांना ₹100 द्यावे लागतात, तर मी ₹50 लावतो. हा काय बोलला, फ्री. मग त्याची स्ट्रॅटेजी काय होती, त्याची स्ट्रॅटेजी अशी होती की आपण डेटा फ्री द्यायचं आणि 85 करोड लोक मोबाईल फोन म्हणजे डिजिटल फोन वापरत आहेत. 85 करोड तेव्हा वापरत होते, 85 करोड. तर तो जर मी फ्री द्यायला लागलो तर 50 करोड लोक माझ्याकडे येतील. आता 40 करोडच आहेत, म्हणजे त्याचं गणितही चुकलं. असं नाही की प्रत्येक जण प्रत्येक वेळेला सक्सेसफुलच होतो. ही प्लॅनिंग वॉज 50 करोड. तर तो बोलला की कमी तिथे आम्ही फुकट तिथे मुळासकट सगळे येतील. 50 करोड लोक माझ्याकडे आले आणि 6 महिने मी त्यांना फ्री दिलं. 6 महिने मी त्यांना फ्री दिलं आणि 6 महिन्यानंतर त्यांना मी सांगितलं, ओके, अदर थिंग इज, तेव्हा मार्केटमध्ये 3G होतं आणि मुकेश देत होता 4G. मच बेटर क्वालिटी ऍट 0 कॉस्ट. आणि ह्या गोष्टीमुळे कॉम्पिटिशन बर्बाद झाली. म्हणजे मुकेश अंबानी जिओ और जीने दो नाही करत, जिओ और जीने मत दो. ही चोक द कॉम्पिटिशन, ही किल्स द कॉम्पिटिशन. ही खतम करून टाकतो जाणार, कोणीच शेवट नाही बाजूला. त्याने काय केलं, फ्री द्यायला लागला. लोक सगळे धनाधन मायग्रेट झाले, लोकांना फ्री मिळालं. 6 महिने वापरलं. लोकांना तसं म्हटलं रिलायन्स बद्दल थोडी शंका आहे की हे लोक कसे आहेत काय, म्हणजे पीपल डोंट ट्रीट देम लाईक टाटास. त्यामुळे मुकेशलाही माहिती आहे, म्हणून तो काय बोला, 6 महिने वापरा ना, मी कसं आहे तुम्हाला कळेल. 6 महिने तुम्ही माझी टेक्नॉलॉजी वापरली, तुम्हाला आवडली. आता त्याने काय सांगितलं, मला फक्त ₹200 पर मंथ द्या, ₹200 पर मंथ द्या. बघा स्ट्रॅटेजी काय. आणि त्याने काय विचार केला की 50 करोड माझ्याकडे माणसं आली फ्रीमध्ये आणि त्यांना मी ₹200 लावले महिना, तर माझ्याकडे किती रुपये येतील महिन्याला? 50 करोड पीपल पेइंग मी ₹200 पर मंथ. किती येतील? 1000 करोड नाही, त्याच्यावर जास्ती. 50 करोड पीपल, ₹200 पर पर्सन. किती? 10,000 करोड. 10,000 करोड. मग त्याचं गणित काय होतं की 10,000 करोड माझ्याकडे कलेक्ट झाले, दॅट इज अ रेव्हेन्यू, नॉट प्रॉफिट. पण 25 महिन्यामध्ये त्याचं इन्व्हेस्टमेंट होती 2.5 लाख करोड. 2.5 लाख करोड इन्व्हेस्टमेंट होती. तर 25 महिन्यामध्ये 30 महिन्यामध्ये आय विल बी आउट. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट मी बाहेर काढीन, पुढचं पुढे बघू. तसं झालं नाही. त्याच्याकडे आजही, तेव्हा त्याला 32 करोड मिळाले आणि आज 38 to 40 करोड कस्टमर्स आहेत. आणि बट ही इज मेकिंग अबाउट 1,500 करोड क्वार्टरली प्रॉफिट, जेव्हा ही लोक जोरदार लॉस करतात. एअरटेल इज द अदर कंपनी रिमेनिंग इन द मार्केट. बाकी वोडाफोन तर कधीही बंद होईल. स्वतः आदित्य बिर्ला आणि ते वैतागले, बाबा बास करूया, आपण बिझनेस बंदच करूया, कारण दे लॉट ऑफ मनी विच इज गोइंग डाऊन द ड्रेन. आणि मुकेश नंबर 1 आहे ह्याच्यामध्ये. आता मुकेशचं प्लॅनिंग काय झालं, अमेझॉनवर अटॅक करायचं, म्हणजे रिटेल. आता त्याकडे 40 करोड कस्टमर्स आहेत. तो त्यांना घरात वस्तू म्हणजे अगदी ब्रेड आणि अंडीपासून पोचवेल आणि बाकीच्यांना म्हणजे तसं त्याचं म्हणजे किती पुढची गोष्ट चाललंय विचार करा. तर हे आपण शिकलं पाहिजे की वी हॅव टू गो इन टू द थ्रेट इन द मार्केट. तुमच्या बिझनेसमध्ये कस्टमरला पेन पॉईंट काय, विच नो अदर पीपल, नो अदर सिमिलर बिझनेसेस आर हँडलिंग, अँड कॅन यू हँडल दॅट. आपलं लक्ष फक्त अपॉर्च्युनिटीकडे असतं आणि अपॉर्च्युनिटीकडे जर आपण गेलो तर ती द्यायला 10 जण येतात. मग 10 जण आल्यावर प्राईसचं बार्गेनिंग होतं.
पण आपण जर थ्रेटवर काम करायला लागलो तर तिथे कोणीच नसतं आणि वी गेट व्हॉट प्राइस वी वॉन्ट. कळलं का मी काय म्हणतोय? येस. So first is goal setting and getting. Next is SWOT analysis. One has to do SWOT analysis of his own business. And again here innovation is very important. की मी काय करू so that I will be ahead of the rest of the pack. Then जो थर्ड पॉइंट आहे तो आहे प्रॉस्पेक्टिंग और मार्केटिंग. आपल्या बिझनेसमध्ये मार्केटिंग फार महत्वाचं आहे आणि जनरली जे MSME आहेत, मायक्रो अँड स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस आहेत, ते इंडियामध्ये 6.3 करोड MSME आहेत आणि मोस्ट ऑफ द टाइम ही जी लोक आहेत ते वन मॅन शो जनरली चालतो. म्हणजे तो बिझनेसमॅन काय करतो, स्वतःच मार्केटिंग करतो, लीड जनरेट करतो आणि मग सेल करतो, त्या लीडला जाऊन कन्वर्ट करतो. सेल झालं मग त्याला ऑपरेशन मध्ये त्याला डिलिव्हरी हे सगळं करतो आणि मग त्याला पेमेंट आणि त्याचा फॉलोअप आणि ते सगळं करतो. तो पण कोणातरी स्टाफही रिक्रूट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे थोडाफार कोणत्या गोष्टीसाठी. म्हणजे मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन, HR, अकाउंट, एव्हरीथिंग वन मॅन शो एक दोन जण करतात. फायनान्स, बरोबर. त्यामुळे काय होतं, जेव्हा मार्केटिंग आपण करतो लीड्स मिळतात, पण आपण सेल करायला घेतो मार्केटिंग थांबतं, नवीन लीड यायचं बंद होतं. मग सेल झाल्यावर त्याच्यावर पेमेंट वगैरे आल्यानंतर मग आपण म्हणतो अरे आता माझ्याकडे करायला काहीच नाहीये, चला परत मार्केटिंग करूया, मग परत लीड. त्यामुळे आपल्याला दिस शुड हॅपन. इनफॅक्ट मार्केटिंग इज लाईक ब्रीदिंग. इफ यू स्टॉप मार्केटिंग यू विल डाय. त्यामुळे एव्हरी डे देर शुड बी समथिंग, मे बी बल्क SMS. आता कितीतरी असे अव्हेन्यूज आहेत सोशल मीडियामुळे, सो दॅट यू कॅन रीच कस्टमर ॲट अ प्राइस मे बी, बट यू शुड डू इट. फेसबुक आहे किंवा खूप काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही यू हॅव टू कंटिन्युअसली बंबार्ड द मार्केट विथ युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. म्हणजे जसं एका पिक्चरमध्ये डायलॉग होता की कस्टमर, तो हिरो हिरोईनला, म्हणजे सुनील शेट्टी आणि ती शिल्पा शेट्टीचा पिक्चर आहे, त्यात तो म्हणतो मैं तुम्हें भूलूंगा नहीं और मैं तुम्हें मुझे भूलने दूंगा नहीं. बरोबर ना? म्हणजे वी शुड कस्टमर अँड वी शुड अलाउ देम टू फॉरगेट यू. तर ते मार्केटिंगने पॉसिबल आहे. ते मार्केटिंग कंटिन्युअस चालू राहायला पाहिजे. दॅट हॅज टू हॅपन कंटिन्युअसली. आता मार्केटिंगमध्ये तर तुम्हाला सांगेन तर मी एकच फॉर्म्युला सांगतो, याच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी आहेत, पण लेट अस डिस्कस वन थिंग फर्स्ट, की देयर इज फॉर्म्युला कॉल्ड WWH. जेव्हा आपण मार्केटिंग करतो ना, तेव्हा कस्टमरला आपल्याला कन्वे काय करायचं आहे, पहिले 2 W कन्वे करायचे. म्हणजे आपल्याला त्या सांगायचं व्हॉट यू विल गेट अँड वेन यू विल गेट. आणि नेक्स्ट जे आहे ते काय असेल, H. व्हॉट मस्ट बी H? हाऊ. You are telling the customer what you will get and when you will get. How you will get. And the principle of marketing is we have to tell people what WW, and to know H they will come to you. The lead will get generated if they want to know H. त्यामुळे तुमचा मार्केटिंग मेसेज WW वर पाहिजे. ते कसं ते नाही सांगायला पाहिजे. त्याच्यासाठी ही विल कॉन्टॅक्ट यू. And that is a lead, that is an inquiry, that is something he is interested in knowing. And the H त्याला जाऊन समजवणं, that is selling, because he wants to know how this is possible. जसं अमिताभ बच्चन ने काय केलं, आपने मुझसे 5 मिनट में मिलके आपका 5 लाख का नुकसान किया. 5 लाख म्हणजे what you have lost when right now. आपने अपना 5 लाख का नुकसान किया. आता त्याच्या डोक्यात एक उजेड पडणार ना, बाबा कसं झालं नुकसान माझं, 5 लाखाचं नुकसान झालं, मला माहित कसं नाही, लेट मी नो यार, प्लीज कम इनसाइड अँड टेल मी कसं माझं नुकसान झालं, हाऊ. त्यामुळे दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऍज पर मार्केटिंग कन्सर्न. जेव्हा पण तुमचा मार्केटिंग मेसेज बाहेर चाललाय तेव्हा कस्टमरच्या मनामध्ये जर क्युरिओसिटी नाही आली तर तुमचा मार्केटिंग मेसेज फेल झाला. तर मार्केटिंग हॅज टू क्रिएट क्युरिओसिटी. इफ यू सी द मूवी, अशी कोणताही पिक्चर असतो ना, त्याच्यामध्ये आपल्या मनात एक क्युरिओसिटी असते, पुढे का होणार, तरच तो पिक्चर चालतो. जिथे आपल्याला कळलं रे आता काय होणार, संपलं, हे समजलं आहे, असं होणार, मग ते तसं होणार, मग तुम्ही पिक्चर बंद करता. बरोबर आहे. त्यामुळे एव्हरी टाइम वेन यू आर कम्युनिकेटिंग विथ कस्टमर फॉर मार्केटिंग, वी हॅव टू क्रिएट सस्पेन्स. क्युरिओसिटी इज द बेसिस ऑफ कम्युनिकेशन. दॅट क्युरिओसिटी हॅज टू हॅपन ऍज पर एज मार्केटिंग मेसेज इज कन्सेप्ट. जसं तिसरी मंजिल पिक्चर होता, तिसरी मंजिल शम्मी कपूरचा 1967 ला आला होता. तर पिक्चर सुरू होता ना, जबरदस्त पिक्चर. ते एक कार येते आणि त्याच्यावर सगळं कास्टिंग झालंय, ऑलरेडी जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्या, फक्त ते कास्टिंग बघा ते म्युझिक साठी. आणि गाडी येते, त्या गाडीत नाही मुलगी बाहेर पडते, ती एका हॉटेलमध्ये जाते, पहिला फ्लोअर झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, आणि ती खिडकीतनं पडते. तिच्यावर कॅमेरा जातो, ती खाली पडले, रक्त येतंय, कॅमेरा थांबतो, तिसरी मंजिल खालास. आणि मग आशा पारेख, शम्मी कपूर आणि प्रेम हे ते सगळं. पण लोकांना टेन्शन होती कोणती, कशी काय. आणि मध्ये मध्ये त्याला परत ते पॉईंट करत जातो, मध्ये पोलीस आला, कोणतरी मध्ये आलं. म्हणजे तो विजय आनंदने असं जबरदस्त डायरेक्ट केलाय तो पिक्चर, की पूर्ण पिक्चर तुम्ही सीटच्या एजवर राहणार. मी स्वतः या विजय आनंदला भेटलो होतो
जो डायरेक्टर, त्याच्यावर आम्ही हेच सांगितलं होतं. त्यांनी जो सस्पेन्स ओपन केला, तुम्ही पाहिला नसेल तर मी तुम्हाला सांगत नाही, पण मी पिक्चर बघा, त्या ज्या पद्धतीने त्यांनी काढलाय पिक्चर आणि द वे ही हॅज डायरेक्टेड, सुपर. तर त्याच्यातनं शिकायचं की यू हॅव टू क्रिएट एक्साइटमेंट. तर पर्सन 3 तास जसं खुर्चीवर बसून राहिला, चिकटून राहिला, तसं आपलं मार्केटिंग मेसेज बघून तो धावत आला पाहिजे, बाबा काय. दॅट इज मार्केटिंग. देन नेक्स्ट जी स्टेप आहे ती टेली स्किल्स और सोशल मीडिया स्किल्स. सोशल मीडियावर तुम्ही कसं कम्युनिकेट करताय किंवा टेलिफोनिकली कसं कम्युनिकेट करताय. आजकाल लोक ऑफिसमध्ये कोणी येत नाही, लोक वेबसाईटवर जातात किंवा तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरनं तुमची जजमेंट घेतात. त्यामुळे आपल्याला काही असो ते सोशल मीडिया प्रोफाईल चांगला पाहिजे, तुमची वेबसाईट म्हणा किंवा तुमचे युट्यूबवर व्हिडिओ किंवा जे काय तुम्ही सोशल मीडियाला कम्युनिकेट करताय, दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ठीक आहे, म्हणजे ती जी चौथी स्टेप आहे ती सोशल मीडिया आणि टेलिफोनिक ऑल्सो. कारण आता हे कोविडमुळे वगैरे टेलिफोनचं प्रस्त वाढणार आहे. इफ यू लुक ॲट, म्हणजे आय विल इन्सिस्ट दॅट यू शुड वॉच दिस. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडची एजीएम आहे युट्यूबवर. 1-1.25 घंटा त्यांनी एजीएम दाखवले, ऑनलाईन झाले. त्यात मार्क झुकरबर्ग आणि सुंदर पिचाई गुगलचा ते सगळे आले. आणि त्यात त्यांनी जे सांगितलंय त्याच्या मुकेशच्या मुलींनी आणि मुलांनी, की पुढे जाऊन काय होणार आहे. पीपल विल नॉट ट्रॅव्हल ऑल्सो. म्हणजे तुम्ही घरात बसून एखाद्या माणसाची त्याची इमेज तुम्हाला 3D होलोग्राम दिसेल, ॲज इफ ही सिटिंग इन फ्रंट ऑफ यू ॲज अ 3D पर्सन. म्हणजे आलंय कोविड आणि म्हणजे असं होणार ना, प्री कोविड आणि पोस्ट कोविड, थिंग्स आर गोइंग टू चेंज इन अ बिग वे. त्यामुळे टेलिफोनिकली किंवा सोशल मीडिया वाईज कम्युनिकेशन सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित आलं पाहिजे. दॅट इज द फोर्थ. ओके, 5वी स्टेप जी आहे ती फर्स्ट मीटिंग. 5वी स्टेप जी आहे गोल सेटिंग, सॉट अनालिसिस, प्रॉस्पेक्ट दॅट इज मार्केटिंग, टेलिकॉलिंग आणि फर्स्ट मीटिंग. आता आपण जर कोणाला भेटायला गेलो ना फर्स्ट मीटिंगमध्ये, तर फर्स्ट मीटिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, की आय हॅव टू क्रिएट ट्रस्ट. ट्रस्ट त्या माणसाच्या मनात क्रिएट झाली पाहिजे. म्हणजे मी ट्रस्टवरती असलं पण पाहिजे. ॲज आय सेड इनिशियली की आपली इंटिग्रिटी असली पाहिजे. कोणताही प्रकार म्हणजे करतो ते आपण ऑनेस्टलीच केलं पाहिजे. पण ट्रस्ट डेव्हलप झाली पाहिजे. बिकॉज तुम्ही चांगले आहेत पण लोकांना कळलं नाही तुम्ही चांगले आहेत तरी प्रॉब्लेम. तर ट्रस्ट डेव्हलप झाली पाहिजे. आणि ट्रस्टमध्ये इफ यू रिमूव्ह द टी, व्हॉट रिमेन्स इज रस्ट. आणि तो पहिला टी जो आहे दॅट इज टाइम. त्यामुळे विदाउट फेल एनी सक्सेसफुल पर्सन ही विल नेव्हर बी लेट एनिवे. आणि जो माणूस लेट गेला तिकडे, म्हणजे तो 3 वाजताच्या अपॉइंटमेंटला 3:01 गेला, संपलं. म्हणजे ती ट्रस्ट परत येणारच नाही. काचेचं भांडं फुटलं की फुटलं. हे किती तुम्ही टेप लावा त्यातनं पाणी निघणार नाही. त्यामुळे माय हंबल रिक्वेस्ट इज बिझनेसमध्ये फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, मोदी, दे विल नेव्हर बी इव्हन 1 सेकंड लेट. म्हणजे आधीच जाणार 10 मिनिटं. आणि बिझनेसमध्ये काय होतं, सपोज यू मीट समबडी, यू टेलिंग की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही असं करू. म्हणजे आपण फ्युचर टेन्स मध्ये बोलतोय. आणि आत्ताच मी 10 मिनिटं लेट आलो. म्हणजे मी त्याला काय सांगितलं, डोंट बिलीव्ह व्हॉट आय एम सेइंग. तर मी तुला म्हटलं की 5 वाजता येतो आणि मी 6:15 आलोय, तर डोंट बिलीव्ह मी, कारण मी तसंच करणार पुढे सुद्धा. त्यामुळे तुम्ही माझ्या मते फर्स्ट मीटिंग मध्ये किंवा कोणत्याही इंटरॅक्शन मध्ये कोणालाही आपण दिलेली जी वेळ आहे दॅट इज अ पॅरामाउंट इम्पॉर्टंट, बिकॉज दॅट विल क्रिएट ट्रस्ट और इट विल डिस्ट्रॉय ट्रस्ट. तुम्ही किती चांगले असा त्या माणसाला ट्रस्ट येणार नाही, आणि अदरवाईज खूप वेळ जाईल किंवा ते खूपच प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होते. त्यामुळे टाइम हा फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की फर्स्ट मीटिंगमध्ये वन शुड मेंटेन. पीपल टेक इट फॉर लाईटली, कारण कस्टमर डायरेक्ट सांगत आहेत. खूपसे कस्टमर्स आहेत म्हणजे मनात ठरवतात की याला त्याच्याबरोबर डील करायचं नाही. एस्पेशली इफ यू लुक ॲट HNI कस्टमर्स, तो करोडपती आहे किंवा रिच क्लास आहे ना, दे आर व्हेरी फिनिकी अबाउट द टाइम. ओके, सो दॅट इज फर्स्ट मीटिंग. आता त्याच्या नेक्स्ट स्टेप जे आहे दॅट इज नीड अनालिसिस. वी हॅव टू, वेन यू गो टू समबडी, आपण आपलं प्रोडक्ट द्यायच्या आधी त्याची नीड फाइंड आउट केली पाहिजे. त्याची नीड आपल्याला कळली पाहिजे. आपलं प्रोडक्ट काही असो त्याची नीड कळली पाहिजे. पण आपण जनरली काय करतो, आपण जाऊन तिकडे प्रोडक्ट बद्दल बोलायला लागतो की आम्ही, तसं आपले नेटवर्किंग इव्हेंट्स होतात, मी खूप नेटवर्किंग इव्हेंटला जातो, तेव्हा प्रत्येक जण सांगत सुटतो की मी काय करतो, आपलं कार्ड देतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. फ्रँकली स्पीकिंग त्या समोरच्या माणसाला जराही इंटरेस्ट नाही. वी वॉन्ट टू प्रोजेक्ट अवरसेल्फ ॲज इंटरेस्टिंग बिझनेसमॅन. वी वॉन्ट टू प्रोजेक्ट अवरसेल्फ ॲज इंटरेस्टिंग बिझनेस. अरे काय जबरदस्त बिझनेस चाललाय तुमचा, असं त्याला वाटलं पाहिजे. असं आपण बोलतो, इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे. पण तसं न करता आपण इंटरेस्टेड व्हायला पाहिजे. सपोज आय मीट संतोष सावंत, आय शुड बी इंटरेस्टेड इन व्हॉट ही डज. मी त्याला सांग मी हे करतो, मी असं करतो, तसं करतो, ही विल नॉट बी 1% त्याला इंटरेस्ट नाही. बट इफ आय लिसन टू व्हॉट संतोष डज जेन्युइनली, इमानदारी, देन संतोष विल बी ओपन टू लिसन टू मी. त्यामुळे वेन यू गो एनिवेअर वी हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट ही इज डुईंग, हाऊ आय कॅन हेल्प हिम. When you go to the customer, we should always have that attitude that how can I help this person with my product or service. If I want to help that person, I should know what is his problem.
तो आयदर इफ आय नो द प्रॉब्लेम, मी त्या प्रॉब्लेम बद्दल बोलीन, नाही तर मला त्याच्याकडनं प्रॉब्लेम काढून घ्यायला पाहिजे. जसं शोलेमध्ये तो गब्बर सिंग म्हणालो ना, गब्बर सिंग के ताप से आपको एक ही आदमी बचा सकता है. कौन? गब्बर के ताप से आपको एक ही आदमी बचा सकता है. खुद गब्बर. बरोबर आहे. म्हणजे कस्टमरचा प्रॉब्लेम आपल्याला कोण सांगणार? खुद कस्टमर. म्हणजे तो माणूस आपल्याला प्रॉब्लेम सांगणार. पण तुम्ही लक्षात घ्या, मला सांगा, आधी आपण कस्टमरला भेटायला जातो, जनरली वेन वी मीट समबडी, किती % टाइम सेल्स पर्सन बोलतो? व्हॉट यू थिंक? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ टाइम वी टॉक जनरली? 80% ऑफ द टाइम. मेजॉरिटी. बरोबर, मेजॉरिटी आपण बोलतो. 80, यू आर राईट, 80 to 90% आपण बोलतो. आणि 80% आपण बोलत असतो तर आपण काय बोलतोय? कशाबद्दल बोलतोय? वी आर जस्ट पुशिंग आवर प्रोडक्ट. आवर प्रोडक्ट. हा, म्हणजे आपण 3 गोष्टीवर बोलतो. आपण स्वतःबद्दल बोलतो, आपल्या कंपनीबद्दल बोलतो आणि आपल्या प्रोडक्ट बद्दल बोलतो. दॅट्स ऑल. माय सेल्फ, माय कंपनी आणि माय प्रोडक्ट. आणि या 3 गोष्टीमध्ये कस्टमरला ₹1 इंटरेस्ट नाही. लेट अस फेस इट. मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतोय. मी पुस्तक वाचून आणि युट्यूब व्हिडिओ बघून बोलत नाही की मी हे सगळं 40 वर्ष मी घासले आणि सेल्स केला म्हणून सांगतोय. कस्टमरला 5 पैशाचा इंटरेस्ट नाही, तुम्ही काय करतो? लेट अस मेक इट व्हेरी क्लिअर. कस्टमरला इंटरेस्ट आहे की हाऊ यू आर गोइंग टू हेल्प हिम. बरोबर आहे. आणि ते जर त्याला इंटरेस्ट आहे तर आपल्याला त्याचा प्रॉब्लेम जाणून घ्यायला पाहिजे. तर त्याचा प्रॉब्लेम म्हणजे त्याला कुठे खुपते तिथे गुपते, त्याला कुठे खुपते ते कळलं पाहिजे ना. त्यामुळे आपण जे 80% बोलतो ते एक्झॅक्टली रिव्हर्स करून त्याने 80% बोललं पाहिजे. तुम्ही करून बघा कधी, जर कस्टमर तुमच्याशी 80% बोलला, तुमचं ते डील होणारच. कारण ते 80% बोलल्यानंतर कस्टमर तुम्हाला सांगून जाणार त्याला कुठे प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा तुम्हाला कस्टमर सांगून जाईल की माझा प्रॉब्लेम कुठे आहे, तेव्हा तुम्ही त्याला तुमचं प्रोडक्ट म्हणून न विकता सोल्युशन म्हणून विकाल. सो वेन यू सेल सोल्युशन, देर इज नो बार्गेनिंग, देर इज नो कॉम्पिटिशन. दे विल जस्ट से येस आय वॉन्ट टू बाय फ्रॉम यू, बिकॉज यू हॅव अंडरस्टूड द प्रॉब्लेम ऑफ हिज. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, आपण डायरेक्ट फार्मासिस्टकडे पण जाऊ शकतो ना, पण आपण डॉक्टरकडे का जातो? की त्याने सांगावं की मग कोणतं औषध घ्यावं. बरोबर ना. पण तुम्ही तुमच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलात, उद्या काहीतरी तुम्हाला झालंय, तुमचा कान दुखते, पण तुम्ही गेलात, तर तुम्हाला गेल्यावर तुमच्याशी न बोलता त्याने डायरेक्ट औषध काढून दिलं तुमच्या डॉक्टरनी, जो तुम्हाला 50 वर्ष गेली 15 वर्ष ओळखतो समजा, तुम्ही ते औषध घेणार नाही. तुम्ही म्हणाले मला विचारलं पण नाही, माझा कान दुखतो, हात दुखतो, पाय दुखतो, डायरेक्ट औषध दिलं मला. पण आपण जनरली असं करतो की माझ्याकडे हे प्रोडक्ट आहे, तुम्ही घ्या. त्यामुळे तो माणूस काय करतो? आउट ऑफ कर्टसी तो माणूस ऐकतो. तुम्हाला दुःख होऊ नये म्हणून तुम्हाला इंटरेस्ट आहे असं दाखवतो, ऍक्टिंग करतो आणि म्हणून ठीक आहे आपण करूया ना, आणि मोठे मोठे गप्पा मारून तो निघून जातो. परत गेला की तो मिस्टर इंडिया होतो, दिसत नाही परत. त्यामुळे आपण त्याला 80% वेळ बोलायला दिला पाहिजे, 80% ऑर मे बी 90%. आणि आपण त्याला फक्त प्रश्न विचारले पाहिजे त्याच्या जीवनाबद्दलचे, की तुम्ही काय करता, तुम्ही कोणत्या कंपनीत. प्रत्येकाला आपल्याबद्दल बोलायला आवडतं. पीपल वॉन्ट टू लिसन टू देअर ओन व्हॉइस. आणि जेव्हा तू त्याच्याबद्दल बोलतो त्याला बरं वाटतं, त्याला वाटतं अरे कोणतरी माझं ऐकतंय, जीवनात कोणीच ऐकत नाही, घरी गेला बायको नाही, मुलं ऐकत नाही, पण हा माणूस तो माझा ऐकतोय, चला लेटेस्ट टॉकतोय, आणि गेट्स कनेक्ट टू यू. आणि थोड्या वेळाने तो तुम्हाला आतल्या गोष्टी सांगायला लागतो की त्याचे प्रॉब्लेम काय. इनिशियली लगेच सांगणार नाही, तो थोड्या वेळाने सांगायला लागतो. आणि मग तो जेव्हा तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स कळतात, तेव्हा तुम्ही त्याला जेन्युइनली यू कॅन टेल हिम, माझ्याकडे असं प्रोडक्ट आहे, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि त्यावेळेला तो म्हणजे बोलणार नाही, बार्गेनिंग वगैरे पण होणार नाही. ही विल गो अँड बाय, ही विल से ओके दिस इज व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम यू. कारण हे पण एक मिथ आहे की जो जास्ती चांगला बोलतो तो चांगला सेल्स पर्सन आहे. तसं नाहीये. जो ऐकतो तो चांगला सेल्स पर्सन आहे, कारण ऐकणाऱ्या माणसाला नीड लवकर कळते. म्हणून देवाने आपल्याला 2 कान दिले, 1 तोंड दिलं, पण लोक ते उलट वापरतात. बरोबर आहे. आणि आपण कान जास्त वापरतो तर सेल ऑटोमॅटिकली होणार. तसं शोलेमध्ये दोन प्रकारची माणसं दाखवले. धर्मेंद्र वर्बल आहे, धर्मेंद्र फार बडबडतोय, आणि हेमा पण बडबडतोय, आणि अमिताभ बच्चन काहीच बोलत नाही, फक्त ऐकतोय. आणि इफ यू वॉच द मूवी शोले केअरफुली, अमिताभ बच्चन जेव्हा फ्रेम मध्ये आहे पण बोलत नाही, तो अमिताभ बच्चन समोरच्या कॅरेक्टरकडे बघून विचार करतोय की हा काय बोलतोय आणि काय न बोलतोय, म्हणजे तो बोलताना काय लपवतोय. जसं संजीव कुमार त्याला ऑफर करतो की तुम्ही गब्बरला पकडा, तेव्हा अमिताभ त्याला म्हणतो की आपकी नजर में हम भी तो चोर बदमाश है, तो आपने इस काम केलं, हमें क्यों चुना. हा किती व्हॅलिड प्रश्न आहे. आणि शोलेमध्ये अमिताभने जेव्हा पण तोंड उघडलंय तेव्हा त्याने प्रेग्नंट डायलॉग बोलले. म्हणजे त्या डायलॉग मध्ये मिनिंग आहे. म्हणजे तुम्हाला नाम क्या बसंती, तुम्हाला नाम क्या बसंती, देयर इज डायलॉग, देयर इज अ मिनिंग. प्रत्येक डायलॉगला अमिताभने विचार केला. आणि जर तुम्हाला डील क्लोज करायचं असेल ना तर शोलेमधला अमिताभ व्हावं लागेल. यू हॅव टू बी अ गुड लिस्नर, यू हॅव टू बी गुड ऑब्झर्वर, काय आजूबाजूला चाललंय ह्याचं पूर्ण लक्ष देऊन त्याच्यावर प्रोबिंग. जसं तू पहिल्यांदा येतो तेव्हा तो जया बहादूरला बघतो, तेव्हा तो जो रामलाल आहे त्याला तो अमिताभ काय म्हणतो, डायरेक्ट विचारत नाही कोण आहे, तो भडकेल ना.
तर तो काय म्हणतो की काफी बडा मकान है, अच्छा है, कोण कोण रहता है यहाँ. म्हणजे अमिताभ आधी 2 प्रश्न विचारतो, काफी बडा मकान है, अच्छा है, कोण कोण रहता है यहाँ. म्हणजे त्याला फाइंड आउट करायचं की कोण आहे, पण डायरेक्ट विचारत नाही. पण इफ यू वॉच शोले फ्रॉम दॅट अँगल, शिकण्याच्या अँगलने बघाल शोलेमध्ये भरपूर काय काय. तर वी हॅव टू फाइंड आउट द नीड ऑफ दॅट द पर्सन यू आर मीटिंग. त्याची नीड आपल्याला कळली पाहिजे. जर नीड कळली तर सगळं आरामात होऊन जाईल बाकी. कारण नीड जर कळली तर आपण त्याला देऊ शकतो सोल्युशन. जर नीड जर कळली नाही तर आपण त्याला देतो प्रोडक्ट और सर्व्हिस, जे तुमचं प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे. आणि जर तो फक्त प्रोडक्ट म्हणून बघेल तर तो म्हणेल की हा दुसरा पण देतोय, मग तो 100 रुपयाला देतो, मी 200 ला का देत आहे. मग ते प्रोडक्ट कम्पॅरिझन व्हायला लागते. पण सोल्युशन कॅनॉट बी कम्पेअर्ड. कारण त्या माणसाने कदाचित त्याचं ऐकलंच नाही. कारण 99% ऑफ द सेल्स पीपल दे विल गो अँड टॉक. अँड इफ यू सेपरेट युअर सेल्फ, sales, see, business and sales is same. If you want to be a top businessman, you should be a good salesperson. People consider sale as a something down market activity, पण ज्याला सेल आलं नाही तो जीवनात काहीच करू शकत नाही. कारण प्रत्येक पावलापावला सेल्स लागतं. यू मे बी पॉलिटिशियन, यू मे बी डॉक्टर, यू मे बी पायलट, यू मे बी इंजिनियर, यू मे बी अ स्टुडंट, यू मे बी एनीबडी. सेलिंग हे कंटिन्युअस स्टेपला, प्रत्येक स्टेपला करावं लागतं. हाऊ टू कन्वे माय पॉइंट ऑफ व्ह्यू, हाऊ टू मेक समबडी बाय माय पॉइंट ऑफ व्ह्यू, दॅट इज सेलिंग. ठीक आहे. तर फर्स्ट मीटिंग मध्ये हे नीड अनालिसिस क्लिअर आपल्याला मिळाली. फर्स्ट नाही म्हणजे वन्स वी मीट आफ्टर द फर्स्ट मीटिंग यू शुड गेट द नीड प्रॉपरली. त्याच्यानंतर आपण त्यांना सोल्युशन द्यायला पाहिजे. वन्स वी गिव्ह द सोल्युशन, सेल होतो, जनरली होतो, पण तरी सुद्धा कोणी ऑब्जेक्शन टाकू शकतो. देन यू हॅव टू हँडल दॅट ऑब्जेक्शन विथ कम्प्लीट एम्पथी. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट कस्टमर्स पेन पॉईंट आणि त्याला स्लोली एक्सप्लेन केलं पाहिजे विदाउट थिंकिंग की माझा याच्यात फायदा काय. आवर ऑब्जेक्टिव्ह शुड बी हाऊ कॅन आय हेल्प. वेन वी गो टू मीट समबडी, आवर ऑब्जेक्टिव्ह शुड बी हाऊ कॅन आय हेल्प. हाऊ कॅन आय हेल्प दिस पर्सन बिकम बेटर इन वॉट एव्हर इज डूइंग. आणि जर आपल्या मनामध्ये त्या कस्टमरचं भलं असेल तर ऑटोमॅटिकली दॅट ऑल्सो गेट्स पास्ट. कस्टमर ऑल्सो सेन्सेस दॅट की हा माणूस माझा फायदा करायला किंवा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय आणि ही गेट्स कनेक्टेड टू यू. पण आपण तिथे मनात जरी विचार केला, आता आपल्या ब्रेनमध्ये मिरर न्यूरॉन्स आहेत. मिरर न्यूरॉन्स तुमच्या मनात जे काय चाललंय ना ते ऍक्च्युअली समोर त्याला कळतं. त्याला कळत नाही एक्झॅक्टली, पण तो म्हणतो या माणसावर माझं जमत नाही, यार ह्याच्याशी माझी काय फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही, ह्याच्यावर मी अनकम्फर्टेबल. म्हणजे काय, तुमच्या मनात काहीतरी चाललंय जे त्याला कुठेतरी अटकतंय. त्यामुळे ऍज अ सेल्स पर्सन इफ आय गो टू समबडी आणि माझ्या मनात असेल की हा गेला खड्ड्यात, मला कसं करून सेल झाला पाहिजे, कारण ह्या सेलमध्ये मला 50,000 मिळते, 50,000चं मी हे करणार आहे, हे पण पास ऑन होतं. त्याला कळत नाही पण ही बिकम्स अनकम्फर्टेबल. बट व्हॉट वी शुड थिंक इज लेट हिम बाय माय प्रोडक्ट अँड लेट हिम बी हॅपी. वन्स ही बाईज माय प्रोडक्ट, ही विल बी व्हेरी व्हेरी हॅपी. त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तो खुश होईल. त्या मताने जर मी त्यासमोर बसलो तर दॅट ऑल्सो गेट्स पास आणि ही फील्स गुड सिटिंग विथ यू. आणि मग तुमचा सेल व्हायचे चान्सेस वाढतात. दॅट इज हाऊ वी हॅव टू गिव्ह द सोल्युशन. नंतर ऑब्जेक्शन हँडलिंग झाल्यानंतर क्लोज. ऑब्जेक्शन हँडलिंग नंतर क्लोज. क्लोजिंगसाठी इफ यू सी, क्लोज मध्ये CLOAC स्पेलिंग आहे. इफ यू डोंट टेक द चेक ऑर कॅश यू लूज. कारण प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी लपलेलं आहे, लूज होतो माणूस. आणि चेक आणि कॅश मागण्यासाठी आता मध्ये युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ मी टाकला. अमिताभ बच्चनने दीवारमध्ये कसं क्लोजिंग केलंय. इफ यू वॉन्ट यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ. अमिताभ बच्चन दीवारमध्ये जातो, काहीतरी तो पूर्ण सीन आहे आणि काम झाल्यावर अमिताभ उभा राहतो आणि म्हणतो आपका काम हो चुका है, अभी मुझे मेरे पैसे चाहिए. ही क्लोज इज द सेल. कारण जनरली लोक क्लोज करायला घाबरतात. ते फायनान्शियल डिलिंगवर आलं, सगळं समजून आल्यावर, पैशाची गोष्ट आल्यावर लोक हेजिटेट होतात. असं व्हायला नाही पाहिजे. कारण जर तुम्ही बिलीव्ह करता आय एम गिव्हिंग व्हॅल्यू, व्हॅल्यू इज व्हॉट ही इज पेइंग, ही इज गेटिंग मोर दॅन दॅट. बरोबर आहे. आणि इफ यू बिलीव्ह दॅट व्हॅल्यू यू विल आस्क फॉर दॅट. आणि यू शुड आस्क विथ कन्व्हिक्शन. आज मी स्टार्टअपना वगैरे मी कधी सेशन द्यायला जातो, त्यांचा मेन इश्यू असतो पेमेंट आउटस्टँडिंग आहे, मागायचं कसं जमत नाही. असं कधी संपलं ना तर माणूस बिझनेस मध्ये उठून जाईल. वी हॅव टू गेट द मनी इनसाइड. कॅश फ्लो चालू राहायला पाहिजे. आणि कोणी तुम्हाला जे तुमच्याकडे सर्व्हिसेस यूज केल्यावर किंवा प्रोडक्ट यूज केल्यावर पैसे न द्यायचा काही संबंध नाही ना, शुड पे. आणि जो माणूस मागतो त्याला मिळतं, जो मागत नाही त्याला तो म्हणतो चल ना मागत नाही कशाला द्या. ही दुनिया पण अशी आहे. त्यामुळे वन शुड बी व्हेरी क्लिअर की दिस इज व्हॉट इट इज, लेट अस. आणि हे क्लोजिंग फार महत्वाचं आहे. यू हॅव टू कलेक्ट द पेमेंट. यू हॅव टू कलेक्ट द पेमेंट आफ्टर व्हॉट एव्हर यू हॅव डन. अँड लास्ट वन इज रेफरल. जसं आता तुमचं पण जे फोरम आहे, तुम्ही एक दिवसाला हेल्प करताय, तसं हा रेफरल पण आहे. पण ह्याच्यामध्ये मी काय म्हणतोय, कस्टमरशी असं डिलिंग झालं पाहिजे, ह्या सगळ्या 10 स्टेप्स अशा झाल्या पाहिजेत की तो माणूस तुमचा अनऑफिशियल सेल्स पर्सन झाला पाहिजे. ही शुड गो अँड टेल पीपल अबाउट यू की ह्या माणसाकडनं घे, बाकी कोणाकडे जाऊ नको, जे काय प्राइस सांगेल तू घे, बट आय एम गॅरंटींग यू यू विल गेट द बेस्ट. बिकॉज बिलीव्ह मी, पीपल आर नॉट बाईंग बिकॉज ऑफ लेसर प्राइस. इफ दॅट वॉज द केस, मर्सिडीजने कधीच ताळं लावलं असतं. आयफोन पण, ऑडी आणि सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी बंद करून टाकलं सर. जो स्वस्तच विकलं असतं. नाही, असं नाहीये. कस्टमर्स वॉन्ट गुड क्वालिटी ॲट अ लेसर प्राइस. बरोबर आहे.
तर त्यामुळे हे जे रेफरल आहे ते त्या माणसाने तुम्हाला दिलं पाहिजे कंटिन्युअसली. त्याच्यासाठी तुमचं जे इंटरॅक्शन त्याच्यावर झालेलं आहे ते जर प्रॉपर झालेलं असेल तर ही विल स्टार्ट रेफरिंग यू. आणि एक माणूस तुम्हाला मे बी अनदर 100 कस्टमर्स कॅन गिव्ह. तेवढी पोटेन्शियल आपल्याकडे असतं. ओके, तर अशा 10 स्टेप मी तुम्हाला सांगितल्या. इफ यू आस्क मी द मोस्ट इम्पॉर्टंट, तर मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही आधी विजन बोर्ड बनवला नसेल, आय होप तुम्ही बनवला असेल ऑलरेडी, नसेल तर प्लीज मेक विजन बोर्ड. आणि तुमचं जे स्वप्न आहे ते इमेज फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या विजन बोर्ड लावा. आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशनला मुलांनाही विजन बोर्ड आत्तापासून शिकवा. बिकॉज विजन बोर्ड वर्क्स. वॉट एव्हर यू वॉन्ट इट शुड कम टू युअर, म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी ते दिसलं पाहिजे. एव्हरी मॉर्निंग यू शुड लुक ॲट दॅट की दिस इज वेअर आय वॉन्ट टू डू अँड दिस इज माय प्लॅन ऑफ ॲक्शन. सो एव्हरी मॉर्निंग वी रिसेट अवर सेल्फ. नाही तर आपण काहीतरी जसं 42% जिम ऍडमिशन वाढल्या 1 जानेवारीला 42%, आणि 10 तारखेला परत त्या नवीन ऍडमिशन सगळे निघून गेले. बिकॉज ते आरंभशूर म्हणतात त्याला मराठी, आरंभशूर. दे स्टार्ट विथ द बँक अँड देन ते इमिजिएटली गायब होतं, कारण त्यांना ते ट्रॅक विसरतात. तसं आपलं विजन बोर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता कोणाला काही डाऊट आहेत, क्वेश्चन असतील तर वी कॅन डिस्कस दॅट. आय हॅव अ क्वेश्चन सर. आता जसं तुम्ही हे पॉइंट्स आम्हाला समजवले, म्हणजे मी कधी पण मीटिंग करताना हे फॉलो करते. जसं तुम्ही सांगितलं थ्रेट बघा तुमच्या कामामध्ये जे क्लायंटला आवडेल, की वाय व्ही स्पेस अँड डिझाईन. तो आय क्रिएट दॅट फॉर्मॅट. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की मी जेव्हा सॉल्युशन्स, कारण आम्ही जेव्हा साईट व्हिजिट करतो तेव्हा काही ना काही आयडियाज वी हॅव टू इम्प्लिमेंट जे क्लायंटला कॉन्फिडन्स देईल दॅट वाय अस. तर त्यांचं ऐकून आम्ही त्यांना सजेशन्स देतो. And then most of the times people take suggestions and get the work done from the contractor. हे असं माझ्या बरोबर बऱ्याच मीटिंग्स मध्ये झालंय. अँड देन आय बिकम सो डिप्रेस की माझी एवढी मेहनत, म्हणजे एखाद्या क्लायंट वरती आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 तास घालवावाच लागतो. आता कुठलीही इन्क्वायरी म्हणा, 2 BHK 3 BHK 4 BHK, वी हॅव टू स्पेंड त्याचं ऐकून त्याला काही टाइमली सजेशन देऊन, त्यांना आवडतात सुद्धा. बऱ्याच वेळेस त्यांना आवडतात, पण आमचं ना हे मॅच नाही करत, व्हॉट यू से, प्राइसिंग मॅच नाही करत. बिकॉज जसं तुम्ही म्हणालात की क्लायंटला कमी पैशामध्ये भरपूर चांगलं हवं असतं. सो तिथे मला जरा तुम्हाला थोडं बायफिकेशन तुम्ही द्याल तर ते जरा बरं होईल. कम्पेअर्ड टू म्हणजे माझं जे प्रोफेशन आहे थ्रू इंटिरियर्स, म्हणजे आमच्या प्रोफेशनसाठी. पहिली गोष्ट हे असं होत असेल ना, यू हॅव टू बी केअरफुल की इन्स्टेड ऑफ टेलिंग देम एव्हरीथिंग अपफ्रंट, म्हणजे काय, जसं मी WWH म्हटलं, एच मध्ये काही गोष्टी आपण ठेवल्यात ना, म्हणजे यू शुड नॉट बी कम्प्लिटली टेलिंग देम एव्हरीथिंग सो दॅट दे विल गो अँड डू इट समवेअर. असं जर एक्सपेन्स सारखं येत असेल तर यू हॅव टू बी केअरफुल. कोणती गोष्ट नाही सांगायची, किंवा कोणती, जसं एखादी सगळी गोष्ट सांगितली पण एक गोष्ट नाही सांगितली, त्या गोष्टीमुळे दे हॅव टू कम टू यू. दॅट इज वन. आणि प्राइस इज नॉट द इश्यू. जर आपण त्यांना सोल्युशन चांगलं देत असू तर कस्टमर्स आणि जास्ती त्यांचं ऐकत असू आपण, तर मला वाटतं होईल. आय थिंक इफ यू कॅन डू दॅट फ्रॉम टुमॉरो. आणि प्राइस तर मी म्हटलं पाहिजे, म्हणजे मी किती ठिकाणी असं जाऊन सांगितलं की मी एक्सपेन्सिव्ह आहे, किंवा मला कधी कोणी म्हटलं की आम्ही 3 जणांकडे घेणार आहोत कोटेशन, तर मी त्यांना म्हटलं मी येतच नाही. असं का? कारण म्हटलं माझं तुम्हाला वाटेल मी म्हणजे हायएस्ट असेल, आय एम शुअर दॅट, सो आय डोंट वॉन्ट टू कम, असं मी सांगतो. आणि यू हॅव टू एस्टॅब्लिश युअर सेल्फ ॲज अ पर्सन, ॲज अ प्रोडक्ट विज हाय प्राइस, HP, हाय प्राइस हाय परफॉर्मन्स. कारण प्राइसवर वॉर केलंच नाही पाहिजे. तुम्ही अपफ्रंट सांगितलं पाहिजे माझं महागच आहे, माझं सगळ्यांपेक्षा माझे महाग असणार, पण यू विल गेट व्हॉट नोबडी कॅन गिव्ह. आणि मग तो माणूस काय म्हणेल माहितीये का, तो मनात विचार करतो की ह्या माणसाकडनं घ्यायचं, यांच्याकडनं प्रोडक्ट घ्यायचं, पण यांना प्राइस खाली खेचायला लागतो. आणि तो ऑटोमॅटिकली त्या प्राइसवर जी प्राइस, इफ यू वॉन्ट टू गेट दॅट, त्या आधीच हायर करून असं काहीतरी केलं पाहिजे. आणि अदर थिंग इज, आय कॅनॉट टेल यू एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कारण एव्हरी ह्युमन बिईंग इज डिफरंट. जसं आपण मशीन बद्दल सांगू शकतो मशीन असं करेल, पण ऑल ऑफ अस, आता इथे आपण 8-10 जण आहोत ना, प्रत्येकाचा थॉट प्रोसेस वेगळा आहे. जे मी एकाला सांगेन ते त्याला कसं वाटेल, दुसऱ्याला कसं वाटेल. एव्हरी ह्युमन बिईंग, जसं आपले थंब इम्प्रेशन आहेत, 800 करोड लोक आहेत या जगात, कोणाचं थंब इम्प्रेशन सेम नाही. नो थंब इम्प्रेशन विल मॅच. सो एव्हरी पर्सन इज डिफरंट. त्यामुळे कुठे काय क्लिक होईल, आणि सेम क्लिक झालं दुसरीकडे कदाचित बुमरँग होईल. त्यामुळे नोबडी कॅन टेल यू द फिक्स फॉर्म्युला नाहीच आहे. एव्हरी टाइम यू हॅव टू जज द पर्सन, अंडरस्टँड द पर्सन, रीड द पर्सन लाईक ओपन बुक, लेट हिम टॉक. Then once you understand, then you have to present it in the proper way. But if you are facing असा प्रॉब्लेम होत असेल, then you have to control yourself. Don't tell the actual thing. You can tell them माझ्याकडे 10 गोष्टी आहेत. Once we finalize, I can give you 10 suggestions which can take your this thing to next level. असं सांगून आपण थांबलं पाहिजे. So that he will be thinking असं काहीतरी गोष्ट आहे जी मला माहित नाही, I should hire this person or this company. किंवा सर मला असं म्हणणं आहे की आपण जे टीव्हीवरती कुकरी शोज बघतो किंवा युट्यूबला, किंवा आपण हॉटेलमध्ये एखादा पदार्थ खातो आणि बनवायला जातो तो तसा बनत नाही, तर त्याच्यामध्ये जो एक्झॅक्ट काहीतरी मिसिंग असतं की जे आपल्याला ते लोक दाखवत नाही, सांगत नाही. त्यांनी पण तसं केलं पाहिजे. किंवा नंतर भेटणाऱ्या क्लायंटला हेच सांगायचं की बघा मी ना 10 जणांना भेटले
आणि त्यांना मी सजेस्ट केलं, पण त्यांनी त्याच्या माणसाकडून केलं, पण ते तसं नाही झालं, त्याचं ते बिघडलं. तर ती एक भीती सुद्धा निर्माण केली आवश्यक आहे, की जर तुम्ही मला बायपास करून करायला गेला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. सो दॅट आय थिंक दॅट पण शुड बी इन्क्लुडेड. ओके. येस. आणि जर तुम्ही खूप सेल्स वेळा म्हणजे खूप लोकांना भेटत असाल ना, तर यू कॅन स्टार्ट रीडिंग द पर्सन फास्ट. म्हणजे आपल्याला कळतं की उत्तर तुम्हाला एक कळलं पाहिजे माणूस असं करेल, आणि एक कळलं नाही तर खरं म्हणजे इफ यू आस्क मी, इट इज अवर मिस्टेक. इफ समबडी चीट्स मी, इट इज माय मिस्टेक, इट नॉट हिज मिस्टेक. आय अलाउड हिम टू चीट मी. खूप जण म्हणतात ना, माझ्या बिझनेस पार्टनरने मला फसवलं. असं नाही म्हणायचं, मी फसलो असं म्हणतो. कारण जो कस्टमर आपल्याशी असं केलं ना, तर फ्रँकली स्पीकिंग आपली चूक आहे. आय कुडंट रीड दॅम ना, म्हणजे त्याने जे केलं ते मला आधीच कळलं पाहिजे. दॅट इज बिझनेस. बिझनेसचा गेम ऑफ चेस आहे. पुढच्या 10 मूव्ह मला कळला पाहिजे तो काय करणार आहे. आणि दॅट इज विल हॅपन वेन यू कीप ऑन मीटिंग लॉट ऑफ कस्टमर्स. इमिजिएटली जसं फॅशन फील्डवरची मुलं असतात ना, दे आर रिअल सेल्स पीपल. त्यांना पूर्ण कळते की माणूस काय करणार आहे, किती टाइमपास करणार आहे, काय विकत घेणार आहे, बजेट किती आहे, काय चाललंय. बिकॉज दे आर डुईंग दिस कंटिन्युअसली फॉर एजेस नाव. त्यामुळे मीटिंग लॉट ऑफ पीपल इज द ओनली वे वन कॅन मास्टर दिस आर्ट ऑफ सेलिंग. असं आहे. बोला आणि काय. 2 जण आहेत सर, त्यांना मी इंट्रोडक्शन द्यायला सांगतो अगोदर. वैशाली भिडे मॅडम आणि विजय टेले. सो वैशाली मॅडम तुमचं इंट्रोडक्शन. नमस्कार. ओके. खूप माझा आवाज येतोय का. नमस्कार. येस. ओके. तर खूप मगाचपासून मी खूप छान ऐकलं आणि माझ्या डोक्यामध्ये गेले 2 दिवस खूप प्रश्न चालू होते आणि त्याच्यावरती मला बऱ्यापैकी क्लॅरिटी तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं मिळाली. सो आम्ही बेसिकली एज्युकेशन आणि ट्रेनिंग मध्ये आहोत आणि मॅक्सनॅन ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आमची. आणि या क्षेत्रामध्ये आता एकूण 34 वर्षांचा स्वानुभव आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अकॅडमिक, कल्चरल आणि स्पोर्ट्स या तीनही क्षेत्रामधला अनुभव आहे. सो या प्रामुख्याने आम्ही जे काम करतो त्यामध्ये सोल्युशन, कस्टमाइज सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, तेही होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स ऑर किड्स. तो वयवर्ष 5 या वयोगटापासूनच आमची सुरुवात होते. मग त्यामध्ये त्यांची होलिस्टिक डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे किंवा त्यामध्ये पालकांनी कोणत्या गोष्टींचं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. सो तुम्ही जे मगाचपासून सांगताय ते मी बरेचसे मुद्दे लिहूनही घेतलेत आणि खूप छान मला पर्सनली इथे मार्गदर्शन मिळालं. माझ्या पार्टनर जे आहेत डायरेक्टर आमच्या दुसऱ्या, त्या अनफॉर्च्युनेटली ट्रॅव्हल करतायत, त्याच्यामुळे त्यांना अटेंड नाही करता आलंय ॲडव्होकेट रुपाली ठाकूर मॅडम. बट ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही सांगितल्या किंवा हे सांगितलं, आम्ही सतत करत असतो, आम्ही सतत शिकत असतो. पण तुमच्याकडनं अगेन प्रत्येक नवीन म्हणजे थँक्स टू रचना अँड अमित जी, कारण ते असे उपक्रम नेहमी समोर आणतात आमच्या आणि आम्हाला प्रत्येक मार्गदर्शकाकडनं वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन मिळत असतं. सो माझ्याबद्दल फारसं काही सांगणार नाही, पण एवढंच सांगेन. सर तुम्ही काही बोलताय का, तुमचा म्यूटवर आहे. नाही बोला. ओके. सो माझ्याबद्दल फक्त एवढंच सांगेन की 34 वर्षांचा अनुभव कसा, तर एक 27 वर्ष संगीत क्षेत्रामध्ये जोडले गेलेले आहे. सो देशात परदेशात विविध प्रकारचे म्युझिक क्षेत्रामध्ये काम केलं, विविध प्रकारचे ऍक्टिंग आणि म्युझिक वर्कशॉप्स कंडक्ट केले आणि विविध म्हणजे तुम्ही त्या एरियामध्ये तुम्ही वावरला आहात त्या सगळ्या क्षेत्रामध्ये. तो अनेक टीव्ही आर्टिस्ट, स्टेज आर्टिस्ट बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि यशवंत देव काकांकडनं मुळात सुगम संगीत शिकण्याची संधी मला मिळाली. तो एक प्रवास माझा झालेला आहे. आणि क्रिकेट स्पोर्ट्स म्हणून, कारण क्रिकेट मी एक्स कॅप्टन होते मुंबई वुमन्स क्रिकेट टीमची. सो 10 वर्ष मुंबईला क्रिकेट खेळले. सो ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप साठी क्रिकेट खेळून झालेलं आहे. आणि अर्थातच एज्युकेशन फील्डमध्ये MBA कम्प्लीट करून मग नंतर 19 वर्षाचा कॉर्पोरेट अनुभव घेतला, वेगवेगळ्या प्रोक्युअरमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, विविध क्षेत्रांमध्ये, विविध कंपन्यांमध्ये, एक सिनियर लिडरशिप रोल्समध्ये. त्यामुळे अर्थातच हा जो म्हणून मग अशी म्हटलं की 34 वर्षांचा स्वानुभव आमचा असतो, जो आम्ही प्रामुख्याने मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तुम्ही मगाशी म्हटलं की तुमचं USP आयडेंटिफाय करा किंवा तुम्ही सेल्स करू नका, तर मार्केटिंग काय असतं इथेच जाणून घ्या. तो WW आणि मग देन H हाऊ इज समथिंग. सो
सो इथे आम्ही नेहमीच थोडंसं इथे आम्हाला तो चॅलेंज येत असतो की आपण एक्झॅक्टली काय सांगावं आणि काय लपवावं, म्हणजे लपवावं म्हणण्यापेक्षा काय सांगू नये ह्या मधला जो बॅलन्स असतो ना तो बऱ्याचदा इकडे करताना थोडंसं मला पर्सनली चॅलेंज येतं, कारण आय हॅव बीन ऑलवेज ऑन दी अदर साइड ऑफ द टेबल. सो माझ्या ज्या दुसऱ्या सहकारी आहेत, डायरेक्टर आहेत, त्या शी इज ऑलवेज बीन इन टू दी मार्केटिंग फील्ड आणि आय हॅव ऑलवेज बीन ऑन दी एक्झिक्युशन साइड ऑफ इट, म्हणजे प्रोक्युअरमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट. सो आय हॅव ऑलवेज हँडल्ड वेंडर्स. तो एक ते कायम असायचं की अप्पर हँड असतो जेव्हा आपण वेंडरना डील करतो, तेव्हा तो एक अप्पर हँड असतो आणि मार्केटिंग वाल्यांना नेहमी येस सर बताइए अशा पद्धतीने असतं. सो माझा चॅलेंज म्हणजे व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये आल्यानंतर हा प्रामुख्याने असतो की एक्झॅक्टली कशा पद्धतीने करावं, कारण अर्थातच नाव वेन वी आर मॅनेजिंग ऑन होल ऑर्गनायझेशन आय कॅनॉट जस्ट निगेट माय सेल्फ की नाही मी फक्त एक्झिक्युशन बघणार, बाकीचं तुम्ही बघा, असं मी म्हणून चालणार नाही. सो आय हॅव टू हॅव दॅट होलिस्टिक व्ह्यू ऍज अन म्हणजे फाउंडर ऑर मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द ऑर्गनायझेशन. सो इथे तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल, मला ते जाणून घ्यायला आवडेल. आय एम सॉरी पण एक्झॅक्ट काय म्हणजे व्हॉट यू वॉन्ट टू आस्क, म्हणजे इन नटशेल काय विचारायचं तुम्हाला कळलं नाही. सो माझा प्रश्न हाच आहे की ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द ऑर्गनायझेशन आय नीड टू हॅव अ होलिस्टिक व्ह्यू. सो माझा चॅलेंज हा होतो की मी आतापर्यंत कायम माझा जो अनुभव आहे तो ऑन दी अदर साइड ऑफ द टेबल जास्त राहिलेला आहे. बरोबर, ओके. सो इफ आय वॉन्ट टू लुक ॲट होलिस्टिकली देन हाऊ शुड आय लुक ॲट दॅट ऍस्पेक्ट. कारण आता कसं आहे, आम्ही पालकांना भेटतो, मुलांना भेटतो आणि वयवर्ष 5 पासूनच मुलं आमच्याकडे असतात. सो 5 ते 70 हा वयोगट, म्हणजे 70 म्हणजे कारण सूरनिराग असो विविध प्रकारचे वर्कशॉप्स आम्ही कंडक्ट करतो. सो फुलपाखरू हा जो वर्कशॉप आहे, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती वयवर्ष 5 ते 10 या वयोगटातील मुलांसाठी आहे. तिकडे तो मोल्डिंग एज आहे. तिथे आम्ही या प्रकारचे विविध सेशन्स कंडक्ट करतो मुलांसाठी. सो मूल्य शिक्षण, विविध प्रकारचे युनिक ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यात, जे पालकांचे मेन काय म्हणतो आपण त्याला चॅलेंजेस आहेत ते ऍड्रेस तिकडे होतात, मुलांच्या संगोपनाबद्दलचे किंवा अपब्रिंगिंग बद्दलचे. आणि 11 ते 16 या वयोगटातील मुलांसाठी आम्ही संपूर्ण होलिस्टिक ओव्हरऑल डेव्हलपमेंट बघतो मुलांचं एंटायर. सो मेड बी अकॅडमिक और एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ऑर स्पोर्ट्स. सो माझा तो प्रश्न होता मुळात की आय हॅव बीन ऑन दी अदर साइड ऑफ द टेबल. सो हाऊ डू ऍक्च्युअली तुमचं चांगलं आहे, गेट टू दी नाही, युअर पार्टनर इज ऍक्च्युअली डुइंग एक्झॅक्टली अपोजिट टू व्हॉट यू डू. त्यामुळे असं म्हणतात की आपले जे बिझनेस पार्टनर्स आहेत दे शुड बी हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी स्किल, नॉट द सेम स्किल. सो इन युअर केस दॅट इज देअर. व्हॉट शी इज मास्टर ॲट, यू आर मास्टर ॲट समथिंग एल्स. त्यामुळे ते मला वाटतं चांगलं फिट झालं. तर इट इज बेटर यू ओनली शुड फोकस ऑन व्हॉट युअर बेस्ट ॲट, बिकॉज जसं आपण म्हणतो की हार्ट स्पेशलिस्ट ही चार्जेस मच मोर दॅन अ जनरल प्रॅक्टिशनर. सो वी शुड बी मास्टर ॲट पर्टिक्युलर थिंग. दॅट इज व्हॉट युअर स्पेशलायझेशन काच म्हणजे आजकाल जमाना आहे. So whatever you know the best, I think you should go do that only and take it to the next level. Of course, you should know holistically what is happening, but the masters of every, like that other lady, should take care of the marketing side, I would say. Sure. Thank you, sir. विजय ठेले. येस, मगाशी कंटिन्युअस मी एका प्रोजेक्टवर चालू होतं काम, म्हणून मला जॉईन करायला लेट झालं. बरं, माझं नाव विजय ठेले, कंपनीचं नाव आहे 3D आयडियाज. आम्ही 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये कामं करतो. आर्किटेक्ट्स आणि बिल्डरसाठी लागणारं आर्किटेक्चरल ॲनिमेशन आणि 3D व्हिज्युअलायझेशन आम्ही करतो. त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल ॲनिमेशनही एक आहे. सेकंड वर्टिकल अँड थर्ड वर्टिकल इज लोगो ॲनिमेशन. आणि प्रोडक्ट इन्फॉर्मेशनल व्हिडिओज वगैरे सुद्धा आपण बनवतो. आपले क्लायंट्स ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि देशातले आणि परदेशातले काही क्लायंट्सना आम्ही सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. मला आत्ता जे काही मगाशी विषय चालू होता, शमिका सावंत बोलत होत्या आणि जो काही विषय चालू होता त्याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे की हा एक प्रोसेसच असतो. आपण किती शिकत जातो आणि आपण कसं मार्केटिंग करतो किंवा आपण कसा आपला बिझनेस सेल करतो, हा एक पार्ट, हा एक प्रोसेस म्हणायला हरकत नाही. पण याच्यामध्ये ऍटिट्यूड किती काम करतं, आपण ऍटिट्यूड काय ठेवला पाहिजे. कारण का प्रत्येक वेळेला आपण काम मिळवायचंय, काम जास्तीत जास्त घ्यायचं आहे, तर तो ऍटिट्यूड कसा सांभाळायचा. कारण का मला काम तर घ्यायचं आहे,
आणि काही वेळेला काम जास्त असतं, त्यावेळेला म्हणजे माहिती आहे की मोठा प्रोजेक्ट मिळणार आहे आपल्याला, तर त्यावेळेला ते काम मिळवण्यासाठी ऍटिट्यूड मध्ये फरक होतो किंवा व्हायला नाही पाहिजे ह्या गोष्टींमध्ये ना कन्फ्युजन होत होतं ना, मग ते लक्षात येत नाही की आपण ऍटिट्यूड सोडून आपण बाहेर जाऊन त्यांच्याशी चर्चा करतोय काही वेळेला, तर ते किती सांभाळलं पाहिजे किंवा ते कसं सांभाळलं पाहिजे किंवा ऍटिट्यूडचा रोल किती याच्यामध्ये महत्वाचा आहे, असं मला याच्याबद्दल विचारायचं तुम्हाला. नाही, माझ्या मते फार मोठा रोल आहे याच्यावर ऍटिट्यूड मध्ये. म्हणजे जर एखाद्याला वाटलं ना की माणूस खूपच डेस्परेट आहे त्या कामासाठी, दॅट ऑल्सो विल गो अगेन्स्ट अस. वी शुड नॉट कम अक्रॉस एज डेस्परेट, बिकॉज इन बिझनेस इट इज सेड वी शुड नॉट ऍक्ट, वी शुड नॉट रिॲक्ट, वी शुड ऍक्ट. वी शुड नॉट रिॲक्ट, वी शुड ऍक्ट. म्हणजे जे तुमच्या मनात चाललंय तुमच्या मनातच राहिलं पाहिजे. दॅट इज द वे इट इज. समजा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट अतिशय डेस्परेटली हवा जरी असेल तर ते कन्वे नाही झालं पाहिजे. द मोमेंट दॅट पर्सन नोज की यू वॉन्ट इट डेस्परेटली, ही विल स्टार्ट मॅनिप्युलेटिंग यू. ही विल स्टार्ट पुशिंग यू टुवर्ड्स व्हॉट यू डोंट वॉन्ट. फॉर एक्झाम्पल, त्याला कळणं की हा प्रोजेक्ट या माणसाला अतिशय डेस्परेटली हवाच आहे. सपोज यू कोटेड 100, ही विल आस्क फॉर 70. कारण त्याला माहिती आहे की या माणसाला एनीहाव हे पाहिजे. पण तेव्हा त्याला कळेल की ह्या मिळालं तर ठीक आहे, अशा याच्याकडे 500 प्रोडक्ट पडले म्हणजे प्रोजेक्ट आहेत, असं त्याला जर कन्वे झालं. असं नाही की आपण त्याला म्हणायचं की मला नको तुझा प्रोजेक्ट, पण इट शुड कम अक्रॉस ॲज इफ यू आर हॅव्हिंग लॉट ऑफ थिंग्स, यू आर नॉट द ओनली कस्टमर. तुम्ही मला दिलं तर तुमचा निश्चित फायदा होणार आहे, माझाही होणार आहे, तुमचाही होणार आहे. दॅट विन विन सिच्युएशन शुड बी कन्व्हेड. त्यामुळे मला तर वाटतं की ॲटिट्यूड फार महत्वाचं आहे. आपण ते झुकून नाही जायला पाहिजे. कारण असं म्हणतात की नोबडी बायज द प्रोडक्ट, पीपल डोंट बाय द प्रोडक्ट, they buy your confidence in your product. Okay. Nobody yes. buys the product, they buy your confidence in your product. You should be so confident in about your product की हे बेस्टच आहे, त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही. तर बाकी इट इज अप टू यू. अशा पद्धतीने जर असेल तर ते लवकर काम होतं असं मला. म्हणजे ऍटिट्यूड तर ठेवायलाच पाहिजे. ओके ओके, थँक्यू सर. ओके, ग्रेट. संतोष सावंत, तुम्हाला आणि आपल्याकडे तसं व्हॅल्यू ऍडिशन पाहिजे सुद्धा. म्हणजे ऍटिट्यूड विल कम ओनली वी आर ऑफरिंग समथिंग विच इज युनिक, समथिंग विच इज गुड, समथिंग विच इज ग्रेट. त्याच्यावर आपण जास्ती काम केलं ना, म्हणजे दिस इज व्हॉट आय डू अँड दिस इज व्हॉट आय डू, नोबडी एल्स कॅन डू, तर तेव्हा आपल्याकडे ऍटिट्यूड जस्टिफाईड आहे. ओके 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 सर, थँक्यू. संतोषजी, तुमचा आवाज नाही, आवाज येत नाही वाटतं सर. आता येतोय? हो हो, येतो. हा, येतोय. हा, प्राइस मध्ये जेव्हा कॉम्पिटिशन लावतात क्लायंट, बोलला रे इसने ये कोट किया है, उसने ये कोट किया है, मग तिकडे आपण बोलतो की ठीक आहे, मग आम्ही पण त्या रेटला कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. म्हणजे समजा एक 10 लाखाची ऑर्डर असेल, ह्यांनी आम्हाला दिलाय 8 लाखाला, तू करतोस का 8 लाखाला? तर आपण बोलतो की ठीक आहे बाबा, आम्ही 8 लाखाला करायला तयार आहे. हे म्हणजे तो फसवतोय काय आपल्याला? आणि गरज तर असतेच ना, म्हणजे तिकडे आपण काय करायचं? म्हणजे कॉम्पिटिशन एक भले आपला जो खास असला तरी पण तो बोलतो ना, अरे यार दुसरा भी दे रहा है, असं तसं सगळीकडे गोल गोल चालू आहे ना ऍक्च्युली. याच्यामध्ये काय माहितीये का, प्राइस आणि व्हॅल्यू हे गणित आहे. म्हणजे आपण त्याला काहीतरी प्राइस देतोय आणि त्याला त्याच्यातनं काहीतरी व्हॅल्यू मिळते, आणि त्याला जर असं वाटलं की प्राइस व्हॅल्यू पेक्षा जास्ती आहे तर तो बार्गेन करायला लागतो. नाही, त्याला कळतं की व्हॅल्यू जास्ती आहे, तो करत नाही. आणि काही लोक मुद्दाम करतात. काही लोक जे परचेसर असतात ना, त्यांचं ते ठरलेलंच असतं की बरे किती प्राइस कोट करू, आपण खाली खेचायचं. त्यामुळे यू शुड डिस्प्ले दॅट कॉन्फिडन्स. की फॉर एक्झाम्पल, आता मर्सिडीजच्या शोरूम मध्ये कोणी गेला आणि त्याने सांगितलं कितीची गाडी, तुम्हाला 70 लाख, तर तो म्हणाला अरे तो तर वॅगनर 5 लाखाला देतोय, तर तो काय करेल? आपण बोललं पाहिजे की असं नाही की त्याच्यामध्ये तुमच्या प्रोडक्टमध्ये फरक आहे, पण बॉडी लँग्वेज शुड बी लाईक दॅट की अरे काय तुम्ही बोलताय, लेट मी एक्सप्लेन की मी काय करतो. तर तो बोलायचं म्हणून बोलतोय, कारण जे परचेस करणार असतात ना, त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असं, समोर त्याला जेवढं खाली खेचायला तेवढं करा, बिकॉज दे आर डुईंग द जॉब. बट वेन यू शो दॅट विथ यू नो, जसं म्हटलं की पीपल बाय युअर कॉन्फिडन्स नॉट युअर प्रोडक्ट, तेव्हा त्यांना कळतं की हे प्रोडक्ट मर्सिडीज आहे, देन दे विल गिव्ह दॅट. आणि ऑलवेज मला वाटतं आपल्या प्राइससाठी मार्जिन पण ठेवलं पाहिजे. म्हणजे वी शुड नॉट बी कोटिंग द प्राइस साठी प्राइस एवढी कमी कोट करायची की काही जागाच नाही राहील, असं नाही झालं पाहिजे. वी शुड कोट समथिंग प्रॉपर सो दॅट वी हॅव सम अमाऊंट टू प्ले. त्यातून म्हटलं पाहिजे हिडन कॉस्ट पण भरपूर असतं आपले, हिडन कॉस्ट. त्याला विचारलं काय ते दाखव ना, म्हणजे कॅन आय अंडरस्टँड व्हॉट दॅट इज. आणि त्या प्रोडक्ट मध्ये खरंच चांगलं असेल, मी उठून निघून जाईन, ते घ्या असं म्हणेन, तुम्हाला सांगा ते काय ते. आणि इफ यू हॅव अ प्रॉपर रिलेशनशिप विथ हिम, ही विल ओपन विथ दॅट कोटेशन ऑल्सो विथ यू. भले कोटेशन जाऊन दो, ते प्रोडक्ट सगळं सांगेल, ह्या प्रोडक्ट मध्ये हे असंच आहे आणि तुमच्या प्रोडक्ट मध्ये हे नाही.
म्हणजे इफ ॲट ऑल इट इज लाईक दिस. पण जनरली त्यालाही माहित नसतं कारण इज नॉट प्रोडक्ट, तो बोलायचं म्हणून बोलतो. पण इफ यू से ओके. ठीक आहे. थँक्यू. ग्रेट. मला असं वाटतं एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन. आवाज काही क्लायंट एकदम ओपनली डिस्कस करतात, काही कुठच्याच गोष्टी ओपनली डिस्कस करायला मागत नाहीत, तर त्यांना टॅकल करणं खूप मोठा चॅलेंज होतो. आता मला एक प्रोजेक्ट आला आहे इन मुंबई विच इज व्हेरी प्रीमियम इन रेसिडेन्शियल. तर मी त्याला पिच करते, क्लायंटला आवडलंय काम, त्यांना प्रेझेंटेशन आवडलंय, आमची झूम मीटिंग झाली आहे. नाव द लास्ट स्टेज इज वी वॉन्ट टू फायनलाइज. तर तिने 3 जणांना आमच्या बरोबर कॉम्पिटिशन मध्ये ठेवलंय अँड शी इज कन्फ्युज नाव. तर मी तिला चेस करते, ऍटलीस्ट तू कन्फ्युज जरी असेल तर निदान ते तरी डिस्कस कर, म्हणजे मी तुला कुठे हेल्प करू शकेन डिसिजन्स घ्यायला. वेदर मला काम मिळेल नाही मिळेल दॅट इज अ वेगळी गोष्ट, पण निदान मला असं वाटेल की येस आय ट्राईड माय 100% ऑन इट. तर मला असं वाटतं एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन. दुसरं एक प्रोजेक्ट आहे, तिथे क्लायंट इज व्हेरी ओपन की नाही मला हा रेट मिळालाय, तुम्ही हा रेट मध्ये करत असाल तर ठीक आहे, हे BOQ आहे जे त्यांनी मला दिलंय. ऍक्च्युली रेट वर कधी करायला म्हणजे तो म्हणाल ना रेट, तरी आपण म्हटलं माझा रेट जास्तीचा, पण लेट मी एक्सप्लेन व्हाय इट इज मोर. जसं ताज हॉटेलमध्ये 800 रुपयाला चहा मिळते आणि रस्त्यावर कटिंग 15 रुपयाला मिळतं आणि दे आर सेलिंग इट. 800 रुपयावर लोक 200 रुपये टिप देऊन निघून जातात बिकॉज दे आर सेलिंग द व्हॅल्यू, दे आर बिल्डिंग द व्हॅल्यू. आपण त्याला म्हटलं अरे काय करतो रे तिकडे 15 रुपयाला, चल उडपी हॉटेलमध्ये 40 रुपये चहा मिळतो, तू 800 काय लावतो. तर इट डझंट गेट, म्हणजे तो हसेल आपल्याला, तुम्ही काय बोलता असं. त्या पद्धतीने आपली बॉडी लँग्वेज पाहिजे, तुम्ही काय बोलताय, माझं प्रोडक्ट कुठे त्याचं प्रोडक्ट, हे हा कन्व्हिक्शन जे आहे ना आपल्या प्रोडक्ट बद्दल ते जबरदस्त आहे. आणि जर एखादा म्हणजे ओपन नसेल होत ना, काय समजायचं, हा एक फॉर्म्युला आहे. वेन यू मीट समबडी जनरली वी डू दिस ABA म्हणजे ए कोण आहे, सेलर, बी आहे बायर, आणि तो तिसरा कॉलम आहे आपण कशाबद्दल बोलतो. ABA म्हणजे आपण ABA स्वतःबद्दल बोलत असतो, मी, माझी कंपनी, माझं, जनरली आपण तसं बोलतो. पण इट शुड बी आयडियली ABB. त्या कस्टमर बद्दल बोललं पाहिजे, त्या कस्टमर बद्दल त्याला त्याच्या जीवनातले प्रश्न विचारले पाहिजे, त्याचं काय चाललंय, त्याची मुलं काय करतात, तो कोणत्या, एव्हरीथिंग अबाउट हिम. ही विल बी सो हॅपी. ऍज यू राईटली सेड, आपण जे म्हणतो ना की आपण म्हणतो बिझनेस टू बिझनेस, B2B असतो किंवा B2C असतो, बट इट इज ऑलवेज P2P. इट इज नेव्हर B2B और B2C. इट इज ऑलवेज पर्सन टू पर्सन. त्यामुळे तो पर्सन आपल्याला कनेक्ट होण्यासाठी, अँड द सिम्पलेस्ट वे टू कनेक्ट समबडी इज टू लिसन टू हिम. म्हणजे असं म्हणतात ना की आता समजा इफ यू वॉन्ट समबडी, आपल्या हृदयातली गोष्ट, मनातली गोष्ट त्याने आपल्याला सांगायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, कारण कस्टमरने आपल्याला आतलं मनातली गोष्ट सांगायला पाहिजे. तर जसं आता मी हे, कॅन यू सी दिस, मी काय केलंय, कानाचा फोटो काढलाय, कानाचं ड्रॉइंग काढलंय असं, ठीक आहे, क्वेश्चन मार्क म्हणजे कान, ठीक आहे. त्याला आपण कान दिला पाहिजे, आणि जेव्हा आपण त्याला दोन्ही कान देतो तो आपल्याला हृदय देतो. दिस इज मेड ऑफ 2 ears. आणि दिस अप्लाइज टू एनी रिलेशनशिप. इट कॅन बी युअर सन, डॉटर, युअर हजबंड, वाईफ, युअर मदर, फादर, युअर फ्रेंड. वेन यू लिसन टू दॅट पर्सन, ही गेट्स कनेक्टेड. आणि नीट नोट करा, आपण जास्ती बोलतो. आणि वेन जसं आता कोणी भांडण झालं, काय म्हणतात, अरे माझं ऐकत नाही, म्हणजे मी बोलणार तो ऐकणार, तो ऐकत नाहीये म्हणून माझं भांडण होतं. पण आपण म्हटलं का, आपण म्हटलं लेट मी लिसन टू हिम, भांडण सॉल्व्ह होईल. त्यामुळे आपण जर म्हणजे ऐकायला लागलो ना, तर लिसन या शब्दामध्ये 10 हा वर्ड आहे, 10. युअर बिझनेस विल ग्रो बाय 10 times वेन यू लिसन. पण लोक जनरली लिसन करत नाही. आणि वेन द डेफिनेशन ऑफ लिसनिंग इज वेटिंग फॉर माय टर्न टू टॉक. वेटिंग फॉर माय टर्न टू टॉक म्हणजे हा बंद कधी होतो, मग सुरू कधी होतो. आणि वेन इज टॉकिंग वी आर थिंकिंग व्हॉट शुड बी माय रिएक्शन. दॅट इज नॉट लिसनिंग, दॅट इज जस्ट वेटिंग फॉर द अपॉइंटेड टॉक. कधी कधी मी बघितलं की सेल्सवाले त्याला थांबवतात, म्हणजे त्याचं पूर्ण वाक्य बोलून सुरू करतात स्वतःची गाडी. द मोर ही टॉक्स बेटर इट इज. आणि जो माणूस लिसन करेल त्याला हे सगळे प्रॉब्लेम 99% टाइम्स येणार नाहीत. कस्टमर आतला हृदय देतो, सगळं आतलं काढून दाखवतो, माझा हा प्रॉब्लेम आहे, यू हेल्प मी. म्हणजे मी आता एवढे वर्ष केलंय, मला कस्टमरने हे पण सांगितलं बा त्याने हे कोट केलंय, त्याचं म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जेव्हा मी टेंडर वगैरे, ती लोक मला आधी रात्री फोन सांगायचे की असं असं आहे. म्हणजे एवढं क्लोजनेस आमच्यामध्ये तो होता. कारण मी तर जे काय द्यायचो ऑनेस्टली, असं नाही की त्याला मी काय पैसे देऊन करायचो, पण मी जे देणार आहे ते तुम्हाला चांगलंच होणार आहे. काय ठिकाणी L1 वर जायचे, लोएस्ट प्राइसला घ्यावं लागणार, पण ते मला सांगायचे बा तुम्ही हे करा, असं करा, बिकॉज वी वॉन्ट युअर प्रोडक्ट. ते रिलेशनशिप डेव्हलप झालं पाहिजे. बिझनेस इज ऑल अबाउट रिलेशनशिप. हे धीरूभाई अंबानी पण म्हणायचे, वी शुड नॉट सेल एनिथिंग, वी शुड सेल अवर सेल्स. When the person buys you, he will buy anything from you. If he doesn't buy you, he will not buy even 24 karat gold from you. Yes, sir.
आणि तो जर आपल्याला सांगत नसेल ही डझंट लाईक, मे बी काहीतरी अडकलंय त्याच्यावर, त्याला तुमच्यामध्ये काहीतरी वी आर नॉट कनेक्टेड प्रॉपरली. जसं मी तुम्हाला फोन केला, इफ द लाईन इज करेक्ट आय कॅन टॉक टू यू, पण मी फोन एकाला करतो आणि दुसऱ्याशी बोलायचं एक्सपेक्ट करतो, तसं होणार नाही. तसं कस्टमरशी वी शुड गेट कनेक्टेड अँड दॅट इज ओनली वे इज टू गिव्ह हिम 2 years. And once you give 2 years, that person will be connected to you. Okay? Yes, sir. Great. Yes, sir. Yes, sir. मला वाटतं तुमचं 2 दिवसांनी सेक्शन सुद्धा आहे काहीतरी, सो तो ह्या लोकांना आहे का काही स्कोप अटेंड करायचा? हा, ते आहे. आता ते दंगल सेल्स म्हणून आहे, मी पाठवतो ते टायमिंग जरा वर खाली विचारणारच होती की सरांचं काही सेशन वगैरे आहेत का अटेंड करायला, कारण तुम्ही जी क्लिप दाखवली मूवीची ती खूपच अट्रॅक्टिव्ह, दॅट एक्झाम्पल वॉज रिअली गुड. ते माझे सगळे हे जे 10 स्टेप मी 10 क्लिप्स दाखवतो. जसं गोल सेटिंग साठी ओम शांती ओमवर मी बोलतो अशा पद्धतीने, कारण त्या क्लिप्स मध्ये कारण पीपल फॉरगेट फॅक्ट, दे विल नेव्हर फॉरगेट स्टोरी. पीपल नेव्हर फॉरगेट स्टोरी. इफ आय टेल यू स्टोरी, आता जिवंत असेल पण तुम्हाला हे लक्षात राहणार की आपण त्रिशूलचा सीन पाहिजे. बट व्हॉट एव्हर आय हॅव टोल्ड यू, यू मे फॉरगेट, इट्स ओके, इट इज नॉर्मल, बट स्टोरीज वी डोंट फॉरगेट. दॅट इज द वे वी आर ब्रॉट अप. Yes. कुठले 10 मूवी country of mythology and all that. 10 मूवी क्लिप्स आहेत. जसं मी गोल सेटिंग साठी ओम शांती ओम आहे. नंतर जसं मी सलीम जावेदचे माझे जास्ती पिक्चर होतात, डॉन, दीवार, त्रिशूल, रॉकेट सिंग हा मूवी जबरदस्त आहे. रॉकेट सिंग, येस, बरोबर आहे. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई जबरदस्त फिल्म आहे. ते सलीमच्या म्हणजे शोले, दीवार, त्रिशूल इज मोर दॅन इनफ, दॅट इज अ बायबल. म्हणजे त्या 3 मूवी मध्ये सगळे उत्तर मिळतात. तुमच्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, यू वॉच शोले, दीवार और त्रिशूल, यू विल गेट द आन्सर. कुठेतरी तो आन्सर मिळणार. असं त्यांनी जबरदस्त, त्या दोघांना, सलीम जावेद, दे वर अनबिलिव्हेबल. त्यांनी त्यांचा तो अभ्यास होता प्रत्येक सब्जेक्टचा, तो खूप जबरदस्त होता. धोनी पिक्चर बद्दल काय मत? धोनी पिक्चर चांगला आहे. धोनी ना, हा, कारण का मी आता ह्या मूवी, कारण मी माझ्या मुलांना तो सारखा दाखवत होते, ते लोक म्हणजे बोला काय सारखा तोच पिक्चर बघतो आपण. तर मला तो म्हणजे धोनी, चक दे इंडिया हे मी बघतो, मला आवड आहे. नंतर दुसरा मला बॅकिंग पिक्चर आहे बाजीराव मस्तानी, पण छान पिक्चर आहे साहेब, खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये पण डायलॉग वगैरे खूप चांगले आहे. त्याचे जे तो बोलतो ना की त्याच्या सैन्य 20,000 उभे आहे आणि आपल्याकडे फक्त 10,000 सैन्य आहे, आपण काय करायचं, आपण युद्ध करू शकत नाही. तेव्हा तो बोलतो की सगळं युद्ध काय आपण फक्त मारामारी नाही करू शकत नाही, काही शब्द आपण डोक्याने करून आपण ते जिंकू शकतो. ते मी ते बघतो, ते मला ते आवड आहे तशी, माझ्या मुलांना पण दाखवतो. तर तुमचं खूप मला आवडलं, मला छान. काय तुम्ही इम्प्लिमेंट करा. म्हणजे व्हॉट एव्हर वी डिस्कस, आय थिंक व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस ना, त्याच्या इम्प्लिमेंटेशन साठी तुम्ही विचार करा. बिकॉज नॉलेज इज नॉट पॉवर. ओके, इम्प्लिमेंट झालं पाहिजे. इम्प्लिमेंट झालं. शमिका मॅडम, तुमचा रिव्ह्यू आजच्या इव्हेंट बद्दल पूर्ण, कारण तुम्ही सुरुवातीपासून अटेंड केलाय. हो, अगदी छान. सरांनी जेवढं पण मोटिवेशनल केलेलं आहे किंवा काही गायडन्स दिलेले आहेत फॉर सेल्स, ते खरंच चांगले आहेत आणि मी सगळे नोट डाऊन केलेले आहेत. आणि मला एक जे सर्वात जास्त आवडलंय सरांचं ते आहे, यू शुड वॉक लाईक अ किंग और यू शुड नॉट बॉदर हु इज अ किंग. सो आय हॅव रिअली नोटेड दिस. प्रिंट करून लावणार बेडरूम मध्ये. सावंतांकडून सावंतांना कॉम्प्लिमेंट आलेला आहे. सावंत पूर्ण तुमच्या सर फिदा आलेले आहेत आणि दे आर प्राऊड टू बी सावंत. सो थँक्यू सर, तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल. आणि मी सगळ्यांना हवं तर तुमचा नंबर शेअर करू शकतो का सर? हा करा ना, सांगा. मी हवं तर मी टाईप करतो. हा, तुम्ही द्या तिकडे, मी पण पर्सनली देतो सगळ्यांना. आणि हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेला आहे, सो युट्यूबला ज्यांनी मिस केले ते बघू शकतील. सो सर, थँक्यू. तुमचं क्लोजिंग नोट. थँक्यू. नाही, मला आवडलं. म्हणजे आज हा जो उपक्रम आहे मराठी, 9820408795,
की हा, बिझनेस मध्ये मराठी माणसं 9804087995. 95. आणि तुम्ही हे चांगला उपक्रम आहे येस येस आणि येस. आय एम शुअर तुम्ही इम्प्लिमेंट कराल त्याचा तुम्हाला रिझल्ट येईलच. कारण जरा अग्रेसिव्हली केलं पाहिजे. जे जनरली आता नाही मी नाही नाही इथे सर, काही ऍक्टिंग अर्थसंकेत मराठी माणसांना एकत्र जोडण्यात जात आहे. अर्थसंकेत अमित आणि रचना मॅडम हे दोघांचं कॉन्फिडन्स एवढं जबरदस्त आहे. मी प्रत्येक सेक्शन त्यांचा ऐकतो, त्यांच्या मिटिंग इकडे असेल तिकडे मी पोहोचतो. मी पुढे नसतो पण मी सगळं ऐकत असतो, कारण मला खूप आवडतं ऐकण्यासाठी. तर या दोघांचं जे मराठी लोकांसाठी महाराष्ट्रासाठी जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्याला सल्यूट आहे. त्याचा नो डाऊट सर दोघांचं. अमित आणि म्हणजे तुम्ही दोघं जण जे करताय, जे अरेंजमेंट आणि ऑर्गनायझिंग ॲबिलिटी तुमची जबरदस्त आहे. म्हणजे आपण आय नो अमित फॉर आय थिंक लास्ट 10 years तरी बघतोय मी. ही गोज अबाउट इट व्हेरी गुड. हे इझी नाही आहे ते ऑर्गनाईज करणं. प्रत्येक आय सीन इज मोठे प्रोग्राम बघितले जबरदस्त. एक प्रोग्राम अरेंजमेंट करणं म्हणजे एक घरातलं लग्न अरेंजमेंट होतं ना, तसला प्रकार असतो ऍक्च्युली. हा करेक्ट ऍब्सोल्युटली. ठीक आहे, थँक्यू अर्थसंकेत, अमित सर, रचना मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चला थँक्यू. एंड करतो मीटिंग. थँक्यू. येस येस थँक्यू. शर्मिका, मी थोडं इनोव्हेट केलंय माझं 1 minute स्पीच. सिन्स इट्स गणपती सीझन गोइंग ऑन, सो आय हॅव इनोव्हेटेड इन दॅट वे. सो वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अरे वा, आज गणेश पूजन दिसतंय. स्पेस अँड डिझाईनने टाइमली हँडओव्हर केलेली दिसते आहे साईट. स्पेस अँड डिझाईन नुसतं टाइमली हँडओव्हरच करत नाही कुठलंही काम, पण आपल्या प्रत्येक क्लायंटला एक छानसं सरप्राईज गिफ्ट देऊन त्यांना त्यांची आठवण निर्माण करून देतं. नमस्कार, मी शमिका राणे सावंत. कंपनी नेम स्पेस अँड डिझाईन, फाउंडेड इयर 2008. नेचर ऑफ बिझनेस इज मी स्पेशलाइज आहे हाय अँड इंटिरियर्स फॉर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स. माझं दुसरं वर्टिकल विच आय स्टार्टेड इन 2019, जिथे मी NRI क्लायंटलसाठी फिट आउट फर्निचर प्लॅन्स प्रोव्हाइड करते. म्हणजे मी फिट आउट फर्निचर देते ज्यांचे इन्व्हेस्टमेंट केलेले प्रॉपर्टीज आहेत NRI क्लायंटसाठी. माझं जे आस्क आहे स्पेसिफिक, आय एम लुकिंग आउट फॉर हॉस्पिटल्स, फॉर कॉलेजेस, स्कूल्स, आणि but obvious any individuals who needs the interior designing services for commercials and residential projects. And my company tagline is successful people creates their space differently. Once again, this is Shamika Rane Savan from Space and Design. Thank you. Great. संतोष सावंत. नमस्कार. अर्थसंकेत, अमित बागवे मॅडम आणि सावंत साहेब. माझं नाव संतोष सावंत. माझ्या फर्मचं नाव आहे रक्षक सिक्युरिटी सिस्टीम. आम्ही फायर प्रोटेक्शन कंपनी, म्हणजे आम्ही ट्रंकी प्रोजेक्ट घेतो. SITC प्रोजेक्ट, फायर अलार्म सिस्टीम, फायर हायड्रंट सिस्टीम, आणि ऑल ओव्हर इंडिया बेसिस आम्ही प्रोजेक्ट करतो सर साहेब. ग्रेट. भूपेंद्र मोरे. भूपेंद्र. हॅलो. हा सर बोला. हा येस, मी भूपेंद्र मोरे, नाईक ग्रुप मधून. बेसिकली नाईक ग्रुपच्या 2 कंपनीज आहेत, नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि नाईक वेल प्लॅनर्स प्रायव्हेट लिमिटेड. नाईक वेल प्लॅनर्स लिमिटेड आम्ही फायनान्शियल ऍडवायझिंग मध्ये आहोत, जिथे आमची टीम आहे जी कंपनीजना फायनान्शियल ऍडवायझिंग करते ऍज वेल एज इंडिव्हिज्युअल. जवळजवळ 1300 करोडचा EM आहे आमचा, आणि 15,000 प्लस क्लायंट्स आमचे सध्या आहेत. आणि नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग बद्दल बोलायचं झालं तर आम्ही स्पेशलिस्ट आहोत SME इन्शुरन्स मध्ये, कॉर्पोरेट इन्शुरन्स मध्ये, जिथे आम्ही कंपनीला जे इन्शुरन्स लागतात जसे फायर, मरीन, मोटर ते प्रोव्हाइड करतो. जसं प्रत्येक कंपनीमध्ये 4 टाईपच्या रिस्क असतात: प्रॉपर्टी, पर्सनल, फायनान्शियल, लायबिलिटी. तर आमचं एम एवढं असतं की ह्या 4ही रिस्क कव्हर झाले पाहिजेत, आणि इन फ्युचर कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचं अनसर्टन इव्हेंट झाले तर आमच्या क्लायंट्सला किंवा जे आमचे इन्शुरन्स आहेत त्यांना त्याचा पूर्ण मोबदला मिळावा, म्हणजे जेणेकरून त्यांचा बिझनेस थांबणार नाही. कारण एकदा काही अनसर्टन इव्हेंट झाले की मेन प्रॉब्लेम तोच असतो की कंपनी बंद करावी लागते. कारण ते जर इन्शुरन्स नसेल तर, कारण ते पुन्हा उभं करणं म्हणजे दॅट इज व्हेरी बिग थिंग, की लोकांना तेवढं फायनान्स नसतो. हा, मोठ्या कंपनीजना असतं, पण ज्या SMEs आहेत, ते स्टार्टअप आहेत, त्यांचा मोठा इश्यू असतो. तर
त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की कंपनीजना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी इन्शुरन्स का गरजेचं आहे आणि कोणत्या टाईपच्या रिस्क तुमच्या बिझनेसमध्ये आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही ते तशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. थँक्यू. थँक्यू. अक्षय खोले. मी आता वर्किंग होतो, पण कोरोनामध्ये माझा जॉब गेलाय, तर आता मी नवीन ट्रेडिंगचा प्लॅन करतोय. बेसिकली मला ड्रायफ्रुट्स पासून स्टार्ट करायचंय. ड्रायफ्रुट्स मध्ये ऑलरेडी मी आणि माझा एक फ्रेंड थोडासा वर्कआउट करतोय आणि त्याला एक स्ट्रेंथ पर्यंत लेवल पर्यंत घेऊन जाऊन मसालेज आणि जेवढ्या गोष्टी ऍड करता येईल, फूड लाईन्स बेसिकली जी सप्लाय चेन असेल. थँक्यू. ओके. रचना. नमस्कार, मी रचना वाकरे, अर्थसंकेतची को फाउंडर. त्याचबरोबर एक्टॉक्स, आता लॉकडाऊन मध्ये आम्ही एक्टॉक्स म्हणून एक संकल्पना चालू केली, ज्याच्यामध्ये आर्ट, कल्चर आणि ट्रेडिशन वर आपण काम करतो. ते व्हिडिओज आपण प्रमोट करतो. पूर्ण जगभरातले आणि भारतातले व्हिडिओज आम्ही घेतो. वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती असतात आणि त्या आपण अपलोड करतो आणि त्याच्याबद्दल माहिती आपण लोकांना देतो. तर तिकडे पण मी को फाउंडर म्हणून आम्ही काम करतोय. बेसिक उद्दिष्ट हे ते आहे की ट्रेडिशन आणि आर्ट कल्चर आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं, पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचावं. आणि त्याचबरोबर अर्थसंकेतमध्ये तर तुम्हाला काम माहितीच आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर अमित बागवे, संस्थापक अर्थसंकेत. अर्थसंकेत हा मराठीतला पहिला बिझनेस न्यूजपेपर आहे आणि अर्थसंकेतच्या युट्यूब चॅनलवर जवळपास 1600 व्हिडिओ आहेत इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस रिलेटेड. महाराष्ट्रातल्या सगळ्या दिग्गज उद्योजकांचे व्हिडिओ आहेत आणि आमचं उद्दिष्ट हे आहे की जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल. सो बेसिकली आम्ही असं म्हणतो की अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करणं, प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करणं, आणि आज जसं प्रशांत सावंत सर आलेले, सुप्रसिद्ध व्यक्तींना सर्वसामान्यांसमोर आणणं. सो हेच आमचं उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांना, मराठी माणसांना नेटवर्किंग करून किंवा वेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देऊन, अवॉर्ड करून कसं एकत्र आणून त्यांना मोठं करता येईल. तर धन्यवाद.